आजच्या भक्तीला आपण सुरुवात करूया. या वेळेमध्ये आपण सर्वजण उठून उभं राहावे प्रभूच्या सानिध्यामध्ये. हालेलुया, हालेलुया. थँक यू लॉर्ड. या वेळेमध्ये परमेश्वराला आपण धन्यवाद देऊया. सर्वांनी आपले डोळे बंद करूया आणि परमेश्वराला धन्यवाद देऊया. हालेलुया, हालेलुया. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद देतो परमेश्वरा. प्रभुदेवा तू स्तुती करतो, कारण प्रभुदेवा तू महान आणि अद्भुत असा परमेश्वर आहेस. धन्यवाद देतो. हालेलुया, 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 हालेलुया. प्रत्येकानं परमेश्वराला धन्यवाद द्या. परमेश्वराची स्तुती करा. त्या परमेश्वरानं केलेल्या अद्भुत गोष्टीसाठी त्या देवाला धन्यवाद द्या. हालेलुया, हालेलुया. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. हालेलुया. धन्यवाद देतो परमेश्वरा तू स्तुती करतो. प्रभुदेवा तुझं नाव उंचावितो, कारण परमेश्वरा तू महान आणि अद्भुत असा परमेश्वर आहेस. प्रभुदेवा तुझ्या प्रेमासाठी, तुझ्या कृपेसाठी आम्ही तुला धन्यवाद देतो. प्रभुदेवा तू विशेष आम्ही प्रार्थना करत आहे. आजची रविवारची भक्ती प्रभुदेवा तू आशीर्वादित कर. आमच्या प्रार्थनेमध्ये, आमच्या भक्तीमध्ये तुझं सानिध्य असू दे, तुझी उपस्थिती असू दे. जे येण्याच्या मार्गावरती असेल त्यांचे मार्ग मोकळे कर. पवित्र आत्मा प्रभुदेवा प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये तू कार्य कर आणि प्रत्येकाला आजच्या भक्तीमध्ये घेऊन ये अशा मी आग्रहाची प्रार्थना करत आहे. सर्व अडचण रुकावट तू दूर कर. नांदेडमध्ये ज्या ज्या ठिकाणी प्रार्थना भक्ती चालू आहे प्रत्येक ठिकाणची प्रार्थना भक्ती तू आशीर्वादित कर. प्रभुदेवा प्रत्येक ठिकाणी परमेश्वरा तू प्रत्येक विश्वासणाऱ्याशी भेट घे आणि तू प्रत्येकाला सहाय्याने मदत कर. आजचा दिवस प्रत्येक व्यक्तीसाठी आशीर्वादाचा होऊ दे परमेश्वरा, आणि सर्व गोष्टीद्वारे फक्त तुझं आणि तुझंच गौरव होते. धन्यवाद, धन्यवाद देतो. आजचा दिवस तिला ही सुंदरशी वेळ दिली त्याबद्दल आभार मानतो. होणारी स्तुती आराधना तू आशीर्वादित कर. पवित्र आत्मा तुझ्या सानिध्याचा अनुभव तो आम्हा प्रत्येकाला दे. धन्यवाद, धन्यवाद देतो. प्रार्थना येशूच्या नावात करतो. आमेन, आमेन. या वेळेमध्ये आपण उपासना मधलं गीत गाणार आहोत. ईश्वराची दया किती ठाकतीचा लागेल. माझ्या परिवार, काकी
एव जाना देव बोले प्रेमे पार ताकी माझ्या परिवार ताकी माझ्या परिवार ताकी माझ्या परिवार. थँक्यू जीसस. धन्यवाद देतो परमेश्वरा. प्रभुदेवा आम्ही आमचा भार तुझ्यावरती टाकत आहोत, कारण परमेश्वरा तू आमच्यावरती अत्यंत प्रेम करणारा परमेश्वर आहेस. प्रभुदेवा तू आमचा पिता आहेस, तू आमचा बाप आहेस परमेश्वरा. आणि प्रभुदेवा तू आमच्यावरती अत्यंत प्रेम करणारा परमेश्वर आहेस. धन्यवाद धन्यवाद देतो प्रभुदेवा. तू ममताळू परमेश्वर आहेस. प्रभुदेवा तू कणवाळू असा परमेश्वर आहेस. प्रभुदेवा तू आमच्यावरती खरं प्रेम केलेलं आहेस. धन्यवाद धन्यवाद देतो परमेश्वरा. तुझ्या दयेसाठी तुझ्या कृपेसाठी आम्ही तुला धन्यवाद देतो. आम्हा प्रत्येकाला एकत्र केलं त्याबद्दल आभार मानतो. इथून पुढची सर्व भक्ती आराधना आम्ही तुमच्या मानात देत आहे. पवित्र आत्मा तू ये, आम्हा प्रत्येकाचा ताबा तू घे. तू आम्हा प्रत्येकाला चालव आणि आम्हा प्रत्येकाद्वारे तुझं गौरव कोण घे. धन्यवाद देतो. प्रार्थना येशूच्या नावात करतो. आमेन आमेन. हालेलुया. आपण बसून घ्या सर्वजण. आपण काही गीत गाऊया आणि ती गीत गाऊन आपण परमेश्वराला धन्यवाद देऊया. मोठ्यानं टाळ्या वाजवून आहोत गीत गात असताना, आणि मोठ्या आवाजामध्ये आपण गीत गाऊन परमेश्वराला स्तुती करू. आज का दिन यहोवा ने बना है. आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो आनंदित हो. आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो आनंदित हो. आता हूँ तेरे पास, मुझको है तुझसे आस. आता हूँ तेरे पास, मुझको है तुझसे आस. मुझको कबूल कर ले, पापों से शुद्ध कर ले. मुझको कबूल कर ले, पापों से शुद्ध कर ले. आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो आनंदित हो. आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो आनंदित हो. प्रभु को महिमा मिले, चाहे हो मेरा अपमान. प्रभु को महिमा मिले, चाहे हो मेरा अपमान. वह बड़े मैं घटो, रहे उसी का ध्यान. वह बड़े मैं घटो, रहे उसी का ध्यान. आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो आनंदित हो. आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो आनंदित हो. सत्य प्रशंसा करे, क्यों ना कुछ होता रहे. स्तुति प्रशंसा करे, क्यों ना कुछ होता रहे. उसको हम पाते रहे, चाहे जहाँ भी रहे. उसको हम पाते रहे, चाहे जहाँ भी रहे. आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो आनंदित हो. आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो आनंदित हो. बोलो जय मिलकर जय, बोलो जय यीशु की जय. बोलो जय मिलकर जय, बोलो जय यीशु की जय. बोलो जय जय जय. बोलो जय मिलकर जय, बोलो जय यीशु की जय. बोलो जय मिलकर जय,
जय यीशु की जय, बोलो जय जय जय। प्रेम की तेरी यही रीत, मन में भर दे अपनी प्रीत। प्रेम की तेरी यही रीत, तेरे प्रेम के गाएगी हालेलुया, तेरे प्रेम के गाएगी। बोलो जय मिलकर जय, बोलो जय यीशु की जय, बोलो जय मिलकर जय, बोलो जय यीशु की जय, बोलो जय जय जय, बोलो जय मिलकर जय, बोलो जय यीशु की जय, बोलो जय जय जय। उस पर अपना खून बहाया, उस पापी को दी शिफा। उस पर अपना खून बहाया, उस पापी को दी शिफा। मन मेरे तू बोल सदा हालेलुया, मन मेरे तू बोल सदा। बोलो जय मिलकर जय, बोलो जय यीशु की जय, बोलो जय मिलकर जय, बोलो जय यीशु की जय, बोलो जय जय जय, बोलो जय मिलकर जय, बोलो जय यीशु की जय, बोलो जय मिलकर जय, बोलो जय यीशु की जय, बोलो जय जय जय। तेरी कुदरत की यह शान, खुद ही दाता खुद ही दान। तेरी कुदरत की यह शान, खुद ही दाता खुद ही दान। पूरे कर मन के अरमान हालेलुया, पूरे कर मन के अरमान। बोलो जय मिलकर जय, बोलो जय यीशु की जय, बोलो जय मिलकर जय, बोलो जय यीशु की जय, बोलो जय जय जय, बोलो जय मिलकर जय, बोलो जय यीशु की जय, बोलो जय, बोलो जय जय जय। खिदमत अपनी ले मुझसे, इस मंदिर में तू बसे। खिदमत अपनी ले मुझसे, इस मंदिर में तू बसे। हिंद में तेरा नाम रहे हालेलुया, हिंद में तेरा नाम रहे। बोलो जय मिलकर जय, बोलो जय यीशु की जय, बोलो जय मिलकर जय, बोलो जय यीशु की जय, बोलो जय जय जय, बोलो जय मिलकर जय, बोलो जय यीशु की जय, बोलो जय जय जय। हालेलुया, मोठ्यानं हालेलुया। देवाची स्तुती असो। अजून आपण काही गीत गावे आणि प्रभूला आपण धन्यवाद देऊया। यावेळेमध्ये किती आनंद हा, स्वर्गीय आनंद हा प्रभू येशूने दिला आम्हाला। हे गीत गाव्या। परमेश्वराने आपल्याला आनंद दिलेला आहे आणि आपण नाशाकडे जात होतो, परमेश्वर या आपल्या जीवनामध्ये आला आणि त्यानं आपल्याला वाचवलं हालेलुया। सर्व वाईट गोष्टीपासून त्यानं आपल्याला सोडवलं आणि तोच आनंद आपण सेलिब्रेट करत आहोत। मग ते गीत गाव्या आणि प्रभूला आपण धन्यवाद देऊया, त्याची स्तुती करूया। किती आनंद हा, स्वर्गीय आनंद हा, प्रभू येशूने दिला आम्हाला। अति भरपूर तो, अति दुःख करीतो, वर्णन करण्यात पुरी जीवा। किती आनंद हा, स्वर्गीय आनंद हा, प्रभू येशूने दिला आम्हाला। अति भरपूर तो, अति दुःख करीतो, वर्णन करण्यात पुरी जीवा। किती आनंद हा, सावध होतो वेगे, नाशाकडे मी जरी। सावध होतो वेगे, नाशाकडे मी जरी। बोलावूनी
प्रीतीने स्वीकारिले अयोग्य या पामरा, प्रीतीने स्वीकारिले अयोग्य या पामरा, पापाच्या दरीतून वर काढिले मला, किती आनंद हा स्वर्गी आनंद हा प्रभू येशूने दिला आम्हा, अति भरपूर तो अति धुंद करीतो, किती आनंद हा सुजीवानी ऐकण्या स्वमय देशील का, तुजीवानी ऐकण्या समय देशील का, हृदय टेकण्या जीव आधीर झाला, किती आनंद हा स्वर्गी आनंद हा प्रभू येशूने दिला आम्हा, अति भरपूर तो मती धुंद करीतो, वर्णन करण्याना पुरी जीवा, किती आनंद हा येशील मेघावरी भेटण्या अंतराळी, येशील मेघावरी भेटण्या अंतराळी, असे आनंदी येते निरंतर आनंद, किती आनंद हा स्वर्गी आनंद हा प्रभू येशूने दिला आम्हा, अति भरपूर तो अति धुंद करीतो, वर्णन करण्याना पुरे जीवा, किती आनंद हा प्राणप्रिया पाहिना जेव्हा तुझ्या सुमुखा, प्राणप्रिया पाहिना जेव्हा तुझ्या सुमुखा, मन तळमळते आतुर मी दर्शना, किती आनंद हा स्वर्गी आनंद हा प्रभू येशूने दिला आम्हा, अति भरपूर तो अति धुंद करीतो, वर्णन करण्याना पुरी जीवा, किती आनंद हा स्वर्गी आनंद हा प्रभू येशूने दिला आम्हा, अति भरपूर तो अति धुंद करीतो, वर्णन करण्याना पुरी जीवा, किती आनंद हा. हालेलुया, मोठे ना हालेलुया. सर्वजण उठून उभा राहावे ज्यांना शक्य येते, आणि आपण उभा राहून काही गीत गावे आणि प्रभूला धन्यवाद देऊया. या वेळेमध्ये प्रभू का धन्यवाद करूंगा, उसकी संगति में सदा रहूंगा, हे गीत गावे आणि प्रभूला धन्यवाद देऊया. प्रभु का धन्यवाद करूंगा, उसकी संगति में सदा रहूंगा, साथ चलूंगा मैं जय दर पाऊंगा, साथ चलूंगा मैं जय दर पाऊंगा, प्रभु का धन्यवाद करूंगा, प्रभु का धन्यवाद करूंगा, उसकी संगति में सदा रहूंगा, साथ चलूंगा मैं जय जरूर पाऊंगा, साथ चलूंगा मैं जय जरूर पाऊंगा, प्रभु का धन्यवाद करूंगा. ना देगी मुझे दुनिया कभी भी कोई सुख और शांति आराम, ना देगी मुझे दुनिया कभी भी कोई सुख और शांति आराम, मेरे यीशु के साथ सदा मिलती खुशी मुझको, मेरे यीशु के साथ अन्य संगति में सदा मिलती खुशी मुझको, प्रभु का धन्यवाद करूंगा, उसके
संगति में सदा रहूंगा, साथ चलूंगा मैं जय जरूर पाऊंगा, साथ चलूंगा मैं जय प्रभु का धन्यवाद करूंगा। मेरे जीवन की हर परेशानी में खुल जाता है आशा का द्वार, मेरे जीवन की हर परेशानी में खुल जाता है आशा का द्वार। कभी ना डरूंगा, कभी ना हटूंगा, चाहे जान भी देना पड़े, कभी ना चाहे जान भी देना पड़े। प्रभु का धन्यवाद करूंगा, उसकी संगति में सदा रहूंगा, साथ चलूंगा मैं जय जरूर पाऊंगा, साथ चलूंगा मैं जय जरूर पाऊंगा। प्रभु का धन्यवाद करूंगा। कितना अच्छा है वो, कितना धन्य है वो, यीशु ही मेरे जीवन का साथी। कितना अच्छा है वो, कितना धन्य है वो, यीशु ही मेरे जीवन का साथी। मेरी जरूरतों को पूरा करता है वो, कोई घटी नहीं मुझको। मेरी जरूरतों को पूरा करता है वो, कोई घटी नहीं मुझको। प्रभु का धन्यवाद करूंगा, उसकी संगति में सदा रहूंगा, साथ चलूंगा मैं जय जरूर पाऊंगा, साथ चलूंगा मैं जय जरूर पाऊंगा। प्रभु का धन्यवाद करूंगा। मेरे आयु के दिन पग पग में सदा तेरी सेवा को पूरी करूंगा, मेरे आयु के दिन पग पग में सदा तेरी सेवा को पूरी करूंगा। एक बाती समान चलता रहूंगा, तेरी महिमा मेरी कामना। एक बाती समान चलता रहूंगा, तेरी महिमा मेरी कामना। प्रभु का धन्यवाद करूंगा, उसकी संगति में सदा रहूंगा, साथ चलूंगा मैं जय जरूर पाऊंगा, साथ चलूंगा मैं जय जरूर पाऊंगा। प्रभु का धन्यवाद करूंगा। थैंक यू लॉर्ड, हालेलुया हालेलुया। धन्यवाद धन्यवाद देतो प्रत्येकानं परमेश्वराला धन्यवाद द्या प्रिया। त्या परमेश्वरानं आपल्या जीवनामध्ये अद्भुत कार्य केलेलं आहे। त्या परमेश्वरानं आपल्याला ज्या गोष्टी लागणार आहेत, ते सर्व गोष्टी त्यानं दिलेल्या आहेत। आपल्या सर्व संकटामध्ये, आपल्या सर्व अडचणीमध्ये तोच एक आपली आशा आहे। आपल्याला घाबरण्याची गरज नाही, आपल्याला जास्त त्याबद्दल टेन्शन किंवा विचार घेण्याची गरज नाही, कारण तो परमेश्वर अच्छा परमेश्वर आहे। तो परमेश्वर चांगला परमेश्वर आहे। तो परमेश्वर आपल्या सोबत राहणारा, आपली काळजी घेणारा, आपल्याला सांभाळणारा, आपल्याला सर्व काही गोष्टीमध्ये पुरवठा करणारा परमेश्वर आहे। म्हणून त्या परमेश्वराला धन्यवाद द्या। त्या सर्व आपल्या जीवनामधील असलेल्या सर्व आशीर्वादाबद्दल, आपल्या जीवनामध्ये दिलेल्या सर्व गोष्टीबद्दल परमेश्वराची स्तुती करा प्रियानो। हालेलुया हालेलुया। धन्यवाद 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 देतो परमेश्वरा। येशू तुझी स्तुती करतो, येशू तुझं नाम उंचावितो परमेश्वरा। हालेलुया हालेलुया। थँक यू लॉर्ड। या वेळेमध्ये आपले डोळे बंद असताना आपण पूर्ण अंतःकरणाने काही वेळ आपण प्रभूची आराधना करूया प्रिया। आपला परमेश्वर यहोवा यिरे परमेश्वर आहे आणि तो आपल्यासाठी काफी आहे, तो आपल्यासाठी पुरेसा आहे। या जगातील गोष्टी नश्वर आहेत, परंतु येशू जर आपल्या बरोबर आहे तर आपल्याला सार्वकालिक जीवन आहे। आपल्या जीवनामध्ये अद्भुत आध्यात्मिक आशीर्वाद आहेत प्रिया। यहोवा यिरे दाता मेरे, तू काफी है मेरे लिए। यहोवा राफा, तू करता चंगा, मिले चंगाई तेरे नाम से। यहोवा यिरे
जरूरत पूरी करता है। यहोवा शम्मा तू संग रहता, हर जरूरत पूरी करता है। तू काफी है, तू काफी है, तू काफी है मेरे लिए। सबसे मोठ्या आवाजात तू काफी है, तू काफी है, तू काफी है, तू काफी है मेरे लिए। अजून मोठ्यानं तू काफी है, तू काफी है, तू काफी है, तू काफी है मेरे लिए। यहोवा एलोहिम सृजनहारे, सब रचा है वचन से तेरे। यहोवा एलियोन तू सर्वशक्तिमान, तेरे जैसा नहीं कोई है। यहोवा एलोहिम सृजनहारे, सब रचा है वचन से तेरे। यहोवा एलियोन तू सर्वशक्तिमान, तेरे जैसा नहीं कोई है। यहोवा शालोम तो शांति दाता, दी है शांति तूने मुझे। यहोवा शालोम तू शांति दाता, दी है शांति तूने मुझे। तू काफी है, तू काफी है, तू काफी है मेरे लिए। सर्वजण मोठ्यानं तू काफी है, तू काफी है, तू काफी है, तू काफी है मेरे लिए। अजून मोठ्यानं तू काफी है, तू काफी है, प्रत्येकानं परमेश्वराला धन्यवाद द्या। त्या परमेश्वराला सांगी की परमेश्वरा तू माझ्यासाठी पुरेसा आहेस। जर तू माझ्या जीवनामध्ये आहेस तर मला कोणत्याही गोष्टीची कमी नाही। तू माझ्या जीवनामध्ये आहेस तर माझ्या जीवनामध्ये आरोग्य असणार आहे। प्रभू तू माझ्या जीवनाचा ताबा घे। प्रभू तू मला सहाय्य कर। प्रभू देवा मी फक्त तुझ्यावरती भरोसा ठेवण्यासाठी, मी फक्त तुझ्यावरती अवलंबून राहण्यासाठी प्रभू तू मला सहाय्य कर। प्रत्येकाने आपल्या मनामध्ये प्रार्थना करा। देवाला सांगी देवा तू माझ्यासाठी पुरेसा आहेस। जर तू माझ्यामध्ये आहेस तर ख्रिस्तामध्ये मी सर्व काही करण्यासाठी सिद्ध आहे। देवाला काहीच अशक्य नाही प्रिया। थँक्यू लॉर्ड, हालेलुया हालेलुया। तो यहोवा राफा चंगा करणे वाला परमेश्वर आहे। कारण आपल्याला चंगा करण्यासाठी, आपल्याला आरोग्य देण्यासाठी त्यानं अनेक फटके खाल्लेले आहेत प्रियानो। त्या फटक्यानं आपल्याला आरोग्य मिळालेलं आहे। जे लोक आजारी आहेत त्यांना मी विनंती करत आहे की कबूल करा की त्यानं खाल्लेल्या फटक्यानं मला आरोग्य मिळालेलं आहे। ते आरोग्य रिसीव करा प्रियानो, ते आरोग्य रिसीव करा। कारण परमेश्वर हा सर्वसमर्थ परमेश्वर आहे। तो तुम्हाला आरोग्य देणारा परमेश्वर आहे। तो तुम्हाला आजारपणाच्या त्रासामध्ये पाहू इच्छित नाही आणि त्यासाठीच त्यानं फटके खाल्लेले आहेत। म्हणून कन्फेस करा की मी ख्रिस्तामध्ये सर्व गोष्टीवरती विजय मिळवलेला आहे। येशूने खाल्लेल्या फटक्यानं मला आरोग्य मिळालेलं आहे। ज्या भागामध्ये तुम्हाला आजार असेल, त्रास असेल, त्या भागावरती हात ठेवा आणि देवाला सांगा की येशूने खाल्लेल्या फटक्याद्वारे या भागामध्ये मी आरोग्य रिसीव करत आहे। थँक्यू लॉर्ड, हालेलुया हालेलुया। थँक्यू जीसस। यहोवा ईरे दाता मेरे, तू काफी है मेरे लिए। यहोवा राफा तू करता चंगा, मेरे चंगाई तेरे गाव से।
चंगा मेरे चंगा ही तेरे गाव से यहोवा शमा तो संग रहता हर जरूरत पूरी करता है यहोवा शमा तो संग रहता हर जरूरत पूरी करता है तू काफी है तू काफी है मेरे लिए मोठ्या आवाजात आणि विश्वासानं म्हणा तू काफी है तू काफी है मेरे लिए समझा तू काफी है तू काफी है आपला उजवा हात उंच करू तू काफी है तू काफी है मेरे लिए पूर्ण अंतःकरणानं तू काफी है तू काफी है तू काफी है तू काफी है मेरे लिए हालेलुया हालेलुया सर्वांनी परमेश्वराला प्रार्थना करा देवाला सांगा की देवा तू माझ्यासाठी पुरेसा आहेस मला काळजी करण्याचं कारण आहे तू जर माझ्या बरोबर आहेस तर मी विजयी आहे मी सर्व एरियामध्ये मी सर्व क्षेत्रामध्ये विजयी होणार आहे कारण तू विजय मिळवून दिलेला आहेस ख्रिस्तामध्ये मी विजयी आहे धन्यवाद 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 देतो परमेश्वरा प्रभुदेवा तू सर्वसमर्थ परमेश्वर आहेस प्रभुदेवा तू राजांचं राज्य आहेस प्रभुदेवा तुला सर्व काही गोष्टी शक्य आहेत इथं वाचलेल्या प्रत्येक व्यक्तीला आम्ही तुमच्या मानात देत आहे प्रभुदेवा प्रत्येक व्यक्तीला तुझा पवित्र स्पर्श कर प्रभुदेवा प्रत्येक जण कोणत्या परिस्थितीमधून जात आहे हे आम्हाला माहित नाही परंतु प्रभुदेवा तुला सर्व परिस्थिती माहित आहे परमेश्वरा प्रभुदेवा पुन्हा एकदा प्रत्येकाच्या मनामध्ये प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये हा विश्वास निर्माण होऊ दे की प्रभुदेवा तू आमच्यासाठी पुरेसा आहेस प्रभुदेवा तर तू आमच्या बरोबर आहेस तर प्रभुदेवा आम्ही प्रभुदेवा आमच्या जीवनामध्ये चाललेलं युद्ध आम्ही ऑलरेडी जिंकलेलं आहे परमेश्वरा हो धन्यवाद धन्यवाद देतो परमेश्वरा इथं वाचलेल्या प्रत्येक व्यक्तीला तुझा पवित्र स्पर्श कर येशूच्या नावामध्ये परमेश्वरा तुमचं आरोग्य इथं वाचलेल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये आम्ही रिलीज करत आहे येशू प्रभुदेवा प्रत्येकाला स्पर्श कर परमेश्वरा प्रभुदेवा तू आम्हाला आजारपणामधून बाहेर काढण्यासाठी आमचा आजारपण काढण्यासाठी तू फटके खाल्लेले आहेस त्या फटक्यांच्या द्वारे परमेश्वरा इथं वाचलेल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये आम्ही आरोग्य रिलीज करत आहे येशू प्रभुदेवा तू प्रत्येकाला पूर्ण बरं करत आहेस त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो सर्व शारीरिक वेदना येशूच्या नावामध्ये निघून जात आहेत धन्यवाद देतो सर्व मानसिक वेदना येशूच्या नावामध्ये निघून जात आहेत प्रभुदेवा तुमची शांती आम्ही प्रत्येकाच्या जीवनामध्ये डिक्लेअर करत आहे तुमची मुक्ती आम्ही येशूच्या नावामध्ये डिक्लेअर करत आहे धन्यवाद 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 देतो परमेश्वरा हालेलुया थँक यू जीसस येस जीसस हालेलुया थँक यू जीसस थँक यू लॉर्ड प्रभुदेवा तू आम्हाला आरोग्य दिलंस प्रभुदेवा तू आम्हाला तुझ्या शांतीने भरलंस त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो कारण तू अद्भुत चिन्ह चमत्कार करणारा परमेश्वर आहेस हालेलुया 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 तू काफी है तू काफी है तू काफी है मेरे लिए तू काफी है तू काफी है तू काफी है मेरे लिए हालेलुया धन्यवाद देतो परमेश्वरा प्रभुदेवा तुझ्या सानिध्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो प्रभुदेवा आमच्या प्रार्थनेमध्ये प्रभुदेवा आमच्या भक्तीमध्ये तू उपस्थित आहेस धन्यवाद देतो परमेश्वरा प्रभुदेवा तू प्रत्येकाला स्पर्श केला त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो प्रभुदेवा आम्ही जी काही बोबड्या बोटानं परमेश्वरा तुझी आराधना केलेली आहे प्रभुदेवा ती तू मान्य केली त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो प्रभुदेवा आमच्या आराधनेद्वारे परमेश्वरा तू आनंदी झाला त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो
प्रभू देवा, इथं बसलेल्या प्रत्येकाचा ताबा मी तुमच्या हातात देत आहे. प्रत्येक व्यक्तीवरती तुझी कृपा कर, दया कर, तुझा अनुग्रह दे परमेश्वरा. आणि आम्ही प्रत्येकानं परमेश्वरा सर्व परिस्थितीमध्ये तुझी आराधना करण्यासाठी, सर्व परिस्थितीमध्ये तुला धन्यवाद देण्यासाठी तू आम्हा प्रत्येकाला सहाय्य कर. थँक्यू लॉर्ड. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. यावेळेमध्ये आपल्यामध्ये मिल्का सिस्टर आहे, ते या भक्तीसाठी प्रार्थना करतील, देवाला धन्यवाद देतील. Yes, amen, amen, Jesus. Yes. Amen, amen. आपण बसून घ्या सर्वजण. या वेळेमध्ये आपण साक्ष घेणार आहोत आणि साक्षीनंतर आपण दान आणि दशंश आपण घेणार आहोत. जर कोणाला गीत गायचं असेल तर तुम्ही तयारी करू शकता. यावेळेमध्ये आपण साक्ष घेणार आहोत. आपल्यामध्ये आशिष पुढे येईल आणि साक्ष चालू होईल. हालेलुया. मागच्या आठवड्यामध्ये देवाने आपल्याला जे काही आशीर्वाद दिलेले, अनुभव दिलेले आहे, ते आपण या ठिकाणी साक्षीद्वारे सांगू शकतो. आठवड्या मला सांभाळायला चांगल्या प्रकारे आज मंदिरात आम्हाला एकत्र केलेला आहे प्रोग्राम. जाधव परिवारांना देव सांभाळत आहे, त्यांना आशीर्वादित करत आहे, त्याबद्दल देवाची स्तुती असो. धन्यवाद देते, स्तुती करते. देवाने आम्हाला जे दिले बरोबर सांभाळून सर्व गोष्टीमध्ये सारख्याची मदत केली. विचारांमध्ये स्तुती करते. गेले 2 वर्ष आम्ही गाडीसाठी प्रार्थनेत होतो आणि शोधत होतो, पण ती चांगली गाडी आमच्यासाठी देवाने दिलेली आहे आणि तिची शोध लागला आणि देवाने आम्हाला गाडी दिली. कालच ती आली. देवाची उपकार मागते, कारण ती आमची गरज होती. आम्हाला एक गाडी सारखी बिघडायची आणि 2 व्हीलर सारखी बिघडायची आणि त्यामुळं बाहेर जाणं येणं म्हणजे फार त्रासाचं होतं तसं. पण परमेश्वराची कृपा झाली आणि आम्हाला गाडी मिळाली. त्याच्यामध्ये देवाने सर्व त्या कार्यामध्ये आम्हाला सहायता केली. जे काही अडथळं होतं ते सगळं दूर केलं आणि आनंद देवाने आम्हाला देव आशीर्वादित करतो. देव गरजा माहिती आहे देवाला. देव आपली गरजा जाणतो. देव आपला त्रास समजतो आणि आपली प्रार्थनासुद्धा ऐकतो. तसेच चांदणे आंटीचं प्रार्थना आणि गरजा देवाने भागवली, त्याबद्दल देवाची स्तुती असो. प्रभावती आपल्या या साक्षीसाठी प्रार्थना करतो. धन्यवाद स्वर्गीय प्रभू, तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझा आभार आणि उपकार मानतो. स्वर्गीय बाप्पा, खरंच परमेश्वर विद्या तू प्रत्यक्षाने प्रत्येक वेळेस तू आमच्या सोबत आहेस.
तुझा अनुभव तू देत आहेस म्हणून तुला धन्यवाद देतो बाप्पा. आठवडाभर सांभाळायला समा प्रत्येकाला तू परमेश्वर बाप्पा प्रत्येक वाईट संकटापासून अगदी ऍक्सिडेंट पासून परमेश्वर बाप्पा शैतानाच्या प्रत्येक चालीपासून तुमचं संरक्षण केलंयस आणि पुन्हा तुझ्या भवनात घेऊन आलास म्हणून तुला धन्यवाद देतो. परमेश्वर पित्या गीत गाण्यासाठी गौरव करण्यासाठी तुझा आनंद तुझ्यामध्ये नाचून गाऊन गीत गाण्यासाठी आनंद करण्यासाठी तू सहाय्य केलंस म्हणून तुला धन्यवाद देतो बाप्पा. पवित्र बाप्पा जे काय आता साक्ष दिले तू ऐकलंस परमेश्वर बाप्पा तू अशाच अद्भुत साक्ष मग प्रत्येकाच्या जीवनात तू घडव बाप्पा. जाधव कुटुंबाला तू सांभाळतायस. इथून पुढे देखील त्यांच्या जीवनात तू कार्य कर. त्यांना लागणं हर एक गरज पूर्ण कर आणि त्यांच्यासोबत तू आहेस म्हणून परमेश्वर बाप्पा त्यांना तू लागणं हर एक गरज पूर्ण कर बाप्पा. तुझं मी प्रार्थना करते प्रभू चांगल्या आंटीची हर एक इच्छा पूर्ण केल्यास परमेश्वर बाप्पा. इथून पुढे देखील त्यांच्या जे काही इच्छा असतील ते तू पूर्ण कर बाप्पा आणि त्यांना लागणं हर एक गरज तू पूर्ण कर बाप्पा. त्यांच्या पूर्ण कुटुंबियांना तू आशीर्वादित कर माझ्या राजा. प्रभू मंडळीतील प्रत्येक मेंबरसाठी मी प्रार्थना करते. प्रत्येक मेंबरला तू आशीर्वादित कर. प्रत्येकाच्या फॅमिलीला तू आशीर्वादित कर. फॅमिलीमधल्या प्रत्येक मेंबरला तू परमेश्वर बाप्पा तुझ्या सामर्थ्याने भर बाप्पा आणि परमेश्वर बाप्पा तुझा गौरव तुझा महिमा होऊ दे परमेश्वर बाप्पा आणि मंडळी आशीर्वादाने भरून वाहू दे परमेश्वर बाप्पा. प्रत्येकाच्या जीवनात तू अद्भुत कार्य कर परमेश्वर बाप्पा. आम्हा प्रत्येकाला सांभाळायचं नाव तुझे कोटी कोटी धन्यवाद देतो. इथून पुढचा वेळ का तुझ्या देतो प्रार्थना येशूच्या नावात केली आमेन. इथून पुढचे पास्टर तर या वेळेमध्ये आपण काही गोष्टींसाठी प्रार्थना करणार आहोत. तर आपल्यामध्ये सुनील ध्रुवे ब्रदर सर्वांना परिचयाचे आहेत विश्वानीचे. तर त्यांच्या कारचा ॲक्सिडेंट झाला. कधी झालं? कधी? काल सायंकाळी. तर त्यांच्या पत्नीला पण लागलेलं आहे आणि सर्वांना पण आणि लेकरं त्यांना श्वास घेण्यासाठी त्रास होतो. फक्त डोक्याला मारलं त्याच्या माणसात सुदूर होतात. ओके. आणि सुनील ध्रुवे यांच्या हात सुनील ध्रुवे ब्रदर यांचा हात फ्रॅक्चर आहे आणि त्यांच्या पत्नीच्या बरगड्या थोडंसं क्रॅक झालेल्या आहेत. त्यांना श्वासोश्वास घ्यायला त्रास होत आहे. तर या गोष्टीमध्ये परमेश्वराला आपण प्रार्थना करूया की परमेश्वराने सिस्टरला पूर्ण आरोग्य द्यावं. त्याचप्रमाणे ब्रदरला सुद्धा पूर्ण आरोग्य द्यावं. त्यासाठी आपण प्रार्थना करणार आहोत. अजून कोणाची काय विनंती आहे? त्यानंतर विद्यार्थ्यांसाठी प्रार्थना करूया. हा शेवटचा आठवडा आहे. आपल्यामध्ये जे काही विद्यार्थी दर रविवारी येत असतात नीटच्या परीक्षेसाठी ते आलेले आहेत नंदुरबारचे. तर ते आता परत जातील आणि त्यांचे 5 तारखेला परीक्षा आहे. त्यांची परीक्षा परमेश्वराने आशीर्वादित करावी. आतापर्यंत जे काय अभ्यास केलेला आहे ते त्यांच्या लक्षात राहावं आणि चांगल्या मार्कानं ते उत्तीर्ण व्हावेत आणि येणाऱ्या दिवसामध्ये त्यांचं भविष्य परमेश्वराने आशीर्वादित करावं. यासाठी आपण प्रार्थना करूया. याच्या व्यतिरिक्त अजून कोणाची काही प्रार्थना विनंती आहे? हां काय झालं? दाढ दुखत आहे. त्रास होत नाही. ओके. जोशवासाठी आपण प्रार्थना करूया. मीनाक्षीताई त्यांचा मुलगा परमेश्वराने त्याला स्पर्श करावं. दाढीचा जो काही त्रास आहे त्यामधून परमेश्वराने त्यांना बरं करावं यासाठी प्रार्थना करूया. अजून कोणाची काय विनंती? ओके. आपण सर्वजण डोळे बंद करूया या वेळेमध्ये आणि आपण सर्वजण या गोष्टीसाठी प्रार्थना करूया. सर्वजण आपण या 3 प्रार्थनेसाठी आपण प्रार्थना करूया. थँक्यू लॉर्ड. धन्यवाद देतो परमेश्वरा. तुझी स्तुती करतो कारण प्रभुदेवा तू महान आणि अद्भुत असा परमेश्वर आहेस. प्रभुदेवा आजचा दिवस दिला त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. प्रभुदेवा विशेष आम्ही प्रार्थना करत आहे सुनील ध्रुवे ब्रदर परमेश्वरा आणि त्यांचं कुटुंब आम्ही तुमच्या मनात देत आहे. ब्रदरांना जे काय हाताला लागलेला आहे परमेश्वरा, सिस्टर प्रभुदेवा त्यांना पण प्रभुदेवा जबर मार लागलेला आहे परमेश्वरा. त्यांना श्वासोश्वास घ्यायला त्रास होत नाही प्रभुदेवा. त्या दोघांची परिस्थिती तू जाणतोस परमेश्वरा आणि माझा विश्वास आहे की परमेश्वरा तू स्वतः प्रभुदेवा त्या दोघांच्या सोबत आहेस आणि परमेश्वरा तू त्यांना आरोग्य देणार आहेस. प्रभुदेवा सिस्टर आणि ब्रदर त्या दोघांना तुझा पवित्र स्पर्श कर. तुझा आरोग्याचा हात त्या दोघांच्या वरती असू दे अशा मी प्रार्थना करत आहे. प्रभुदेवा दवाखान्यामध्ये असताना प्रभुदेवा सर्व काळजी तू घे परमेश्वरा. जे डॉक्टर्स आहेत त्यांना तू ज्ञान आणि बुद्धी दे. योग्य निर्णय घेण्यासाठी परमेश्वरा तुझी कृपा आणि दया डॉक्टरांच्या वरती असू दे. जे उपचार होतील परमेश्वरा ते सर्व उपचार तू आशीर्वादित कर. ज्या काय आर्थिक गरजा आहेत परमेश्वरा त्या सुद्धा आर्थिक गरजा तू भागव आणि परमेश्वरा तुझी कृपा त्या कुटुंबावरती असू दे अशा मी प्रार्थना करत आहे. धन्यवाद देतो परमेश्वरा. ध्रुवे ब्रदर प्रभुदेवा त्यांची पत्नी त्यांची लेकरं या कुटुंबाला आम्ही तुमच्या मनात देत आहे. तुझा प्रभुदेवा आरोग्याचा हात त्यांच्यावरती असू दे. तू त्यांना बरं कर आणि पुन्हा त्यांना सेवेमध्ये उभा कर अशा मी आग्रहाची प्रार्थना करत आहे. प्रभुदेवा आम्ही प्रार्थना करत आहे जोशवासाठी. प्रभुदेवा त्याला मी तुमच्या मनात देत आहे. जे काय
दाढीचा त्रास आहे परमेश्वरा, जे काय वेदना त्या लेकराला आहेत त्या सर्व तू जाणतोस. तुझा पवित्र स्पर्श कर आणि प्रभुदेवा जोशुआला पूर्ण आरोग्य दे. आम्ही आरोग्य डिक्लेअर करता येशूच्या नामामध्ये परमेश्वरा, सर्व त्रास येशूच्या नामामध्ये निघून जाऊ दे आणि त्या लेकराला तू पूर्णपणे आरोग्य दे. पूर्णपणे त्या लेकराला तू बरं कर अशी आम्ही प्रार्थना करत आहे. प्रभुदेवा या वेळेमध्ये प्रार्थना करत आहे जे प्रभुदेवा नंदुरबारचे विद्यार्थी प्रभुदेवा जे काय नीटच्या परीक्षेसाठी परमेश्वरा काही दिवस परमेश्वरा नांदेडमध्ये होते, आता पण प्रभुदेवा तू त्यांना सांभाळलं, त्यांची काळजी घेतली, त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. प्रभुदेवा हा शेवटचा आठवडा नांदेडमध्ये असताना परमेश्वरा ते आपल्या गावी परत जाणार आहे, त्यांचं जाणं प्रभुदेवा तू सुरक्षित कर, आशीर्वादाचं कर. सर्व अपघातापासून परमेश्वरा तू त्यांचं रक्षण कर आणि विशेष करून परमेश्वरा जी काय प्रभुदेवा पुढच्या महिन्यामध्ये प्रभुदेवा त्यांची परीक्षा आहे, मेन परीक्षा, त्या परीक्षेमध्ये तू त्यांना सहाय्य कर. सर्व लेकरांना परमेश्वरा तू ज्ञान दे, बुद्धी दे परमेश्वरा. जे काय अभ्यास केलेला आहे परमेश्वरा ते लक्षात राहण्यासाठी आणि योग्य प्रश्नाचं योग्य उत्तर लिहिण्यासाठी पवित्र आत्मा तू सर्व लेकरांना सहाय्य आणि मदत कर परमेश्वरा. त्यांच्या बुद्धीला तुझा पवित्र स्पर्श कर प्रभुदेवा. प्रत्येक विद्यार्थी परमेश्वरा चांगल्या मार्कानं पास होऊ दे असं आम्ही आग्रहाची प्रार्थना करत आहे आणि प्रभुदेवा आम्ही डिक्लेअर करत आहे की ते सर्वजण परमेश्वरा चांगल्या मार्कानं उत्तीर्ण होणार आहेत आणि परमेश्वरा तुझ्या मनातील योजना त्यांच्याबद्दल चांगल्या आहेत, उत्तम आहेत आणि परमेश्वरा तू त्यांचं भविष्य आशीर्वादित केलेलं आहेस. त्यांना प्रभुदेवा तू यशस्वी करणार आहेस, त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. प्रभुदेवा जसजसे ते यशस्वी होतील तसं प्रभुदेवा त्याने अधिकाधिक तुझ्या वचनामध्ये, तुझ्या प्रार्थनेमध्ये, तुझ्या भयामध्ये अधिकाधिक वाढण्यासाठी आणि विशेष करून प्रभुदेवा ज्या मंडळीमध्ये ते आहेत परमेश्वरा त्या मंडळीमध्ये परमेश्वरा ते तत्पर नेहमी राहण्यासाठी तुझी कृपा या लेकरांच्या वरती असू दे परमेश्वरा. धन्यवाद देतो. इथं जमा असलेल्या प्रत्येकाचा ताबा मी तुमच्या मनात देत आहे. या सर्व प्रार्थना तू आशीर्वादित कर प्रभुदेवा. आम्ही विशेष प्रार्थना करत आहे इलेक्शनसाठी परमेश्वरा. लोकसभेचं प्रभुदेवा इलेक्शन चालू आहे परमेश्वरा. 2 टप्पे पूर्ण झालेले आहेत परमेश्वरा, अजून 3 टप्पे परमेश्वरा बाकी आहेत. ज्या ज्या ठिकाणी परमेश्वरा महाराष्ट्रामध्ये मतदान होणार आहे ते सर्व भाग आम्ही तुमच्या मनात देत आहे प्रभुदेवा. मतदान व्यवस्थित होण्यासाठी सर्व लोकांनी मतदान करण्यासाठी तुझी कृपा कर आणि परमेश्वरा योग्य लोक प्रभुदेवा तू निवडून आण अशी आम्ही तुला आग्रहाची प्रार्थना करत आहे की जेणेकरून प्रभुदेवा आमच्या देशामध्ये शांतता प्रस्थापित होईल. आमच्या देशामध्ये प्रभुदेवा लोकशाही परमेश्वरा व्यवस्थित कार्य करेल. प्रभुदेवा तू अद्भुतरित्या कार्य कर परमेश्वरा. प्रभुदेवा योग्य लोकांची निवड कर आणि हे मतदान तू आशीर्वादित कर. मतदान होत असताना प्रभुदेवा कोणताच गोंधळ होऊ नये, तर सर्व ठिकाणी परमेश्वरा शांततेनं मतदान व्हावं आणि लोकसभा 24 इलेक्शन प्रभुदेवा चांगलं व्हावं आणि चांगले लोक प्रभुदेवा या देशाचा विकास करण्यासाठी तू निवडून द्यावेत अशी आम्ही आग्रहाची प्रार्थना करत आहे. धन्यवाद देतो. आमचा देश आम्ही तुमच्या मनात देत आहे. आमच्या देशावरती तुझी कृपा कर परमेश्वरा. धन्यवाद देतो. आम्ही प्रत्येकाचा ताबा तुमच्या मानहातामध्ये देऊ. प्रार्थना येशूच्या नावात करतो. आमेन, आमेन, हालेलुया. यामध्ये आपण उठून उभा राहणार आहोत आणि आपण एक स्तोत्र वाचन करूया. स्तोत्रसंहिता 95 आपण वाचणार आहोत. सर्वांनी एकत्र वाचूया. स्तोत्रसंहिता 95 आपण सर्वांनी एकत्र वाचूया. सर्वांनी मोठ्या आवाजामध्ये हळूवारपणे वाचूया. या हो या, आपण परमेश्वराचा जय जयकार करूया. आपल्या तारणदुर्गाचा जय जयकार करू. उपकार स्मरण करीत आपण त्याच पुढे जाऊ. स्तोत्रे गाऊन त्याचा जय जयकार करू. कारण परमेश्वर थोर देव आहे, तो थोर राजा आहे, तो सर्व देवाहून श्रेष्ठ आहे. त्याच्या हाती पृथ्वीची खोल स्थले आहेत, पर्वतांची उंच शिखरेही त्याचीच आहेत. समुद्र त्याचा आहे, त्यानेच तो उत्पन्न केला. कोरडी भूमीही त्याच्याच हाताने रचली गेली. या हो या, परमेश्वर जो आपला उत्पन्न करता त्याच्या पुढे आपण गुडघे टेकू. त्याची भक्ती करू, त्यापुढे नमन करू, कारण तो आपला देव आहे आणि आपण त्याच्या कुरणातील प्रजा, त्याच्या हातचा कळप आहोत. आज तुम्ही त्याची वाणी ऐकाल तर किती बरे होईल. मरिबा घेतल्याप्रमाणे, रानातील मस्सा प्रकरणाच्या दिवसात केल्याप्रमाणे तुम्ही आपले मन कठीण करू नका. तेव्हा तुमच्या वडिलांनी माझी परीक्षा पाहिली, मला पारखिले, माझी कृती पाहिली. 40 वर्ष त्या पिढीचा मला वीट आला. मी म्हणालो, हे भ्रांत मनाचे लोक आहेत, त्यांनी माझे मार्ग जाणले नाही. म्हणून मी रागाने शपथ वाहून म्हणालो, हे माझ्या विश्रामस्थानी निश्चय या वयाचे नाही. परमेश्वर वाचलेलं स्तोत्र आशीर्वादित करू, कारण परमेश्वर सर्व गोष्टींचा निर्माता आहे.
कारण तो आपला देव आहे आणि आपण सर्व त्याच्या कुरणातील प्रजा आहोत. आपण त्याचे मित्र आहोत, आपण त्याची प्रजा आहोत. या वेळेमध्ये स्तोत्रासाठी आपण प्रार्थना करूया. आपण सर्वजण डोळे बंद करूया या वेळेमध्ये. आणि आपल्यामध्ये पाच सिस्टर आहेत, ते या स्तोत्रासाठी प्रार्थना करतील. विश्वास ठेवावा आणि जे काही आम्हाला शिकवलं आहे त्याप्रमाणे आम्ही वागावं म्हणून आम्हाला सहाय्य आणि मदत केली. असलेल्या प्रत्येकाला तो आशीर्वाद देतो. प्रत्येकाच्या जीवनात तुझा प्रकाश सर्व ईश्वर नावात नाव आमेन. बसून घेऊ आपण सर्वजण. आपण एक गीत गाऊया. वंदन या पुस्तकामध्ये 122 नंबरचं गीत आहे. कितना भलाई मुझको किया कैसे मैं धन्य कहूँ. हे गीत गात असताना आपण आपलं दान आणि दशांश आपण प्रभूसाठी देऊया. आणि आशीष आहे, आशीष दान दशांश गोळा करू. कितना भलाई मुझको किया कैसे मैं धन्य कहूँ, प्रभु कैसे मैं धन्य कहूँ. कितना भलाई मुझको किया कैसे मैं धन्य कहूँ, प्रभु कैसे मैं धन्य कहूँ. धन्य राजा धन्यवाद हो सदा तेरी. धन्य राजा धन्यवाद हो सदा तेरी. हाथों में थाम कर पुतली की नाई रात दिन रक्षा किया, रात दिन रक्षा किया. हाथों में थाम कर पुतली की नाई रात दिन रक्षा किया, रात दिन रक्षा किया. कितना भलाई मुझको किया कैसे मैं धन्य कहूँ, प्रभु कैसे मैं धन्य कहूँ. कितना भलाई प्रभु कैसे मैं धन्य कहूँ. धन्य राजा धन्यवाद हो सदा तेरी. धन्य राजा धन्यवाद हो सदा तेरी. दीनता में पड़ा था दया करके याद किया, तेरी स्तुति करूँगा, तेरी स्तुति करूँगा. दीनता में पड़ा था दया करके याद किया, तेरी स्तुति करूँगा, तेरी स्तुति करूँगा. कितना भलाई मुझको किया कैसे मैं धन्य कहूँ, प्रभु कैसे मैं धन्य कहूँ. कितना भलाई मुझको किया कैसे मैं धन्य कहूँ, प्रभु कैसे मैं धन्य कहूँ. धन्य राजा धन्यवाद हो सदा तेरी. धन्य राजा धन्यवाद हो सदा तेरी. आपण ऑफरिंगसाठी प्रार्थना करूया. आपण सर्वांनी डोळे बंद करूया. आणि आपल्यामध्ये मम्मी आहेत, ज्येष्ठ बाळकीन पाहिजे, ते या दान दशांसाठी प्रार्थना करते. थँक्यू जीसस. तू आम्हाला दिलेला आहे त्यातून तुला आम्हाला देण्याची संधी दिलीस, तुझी त्या दानावर तुझा आशीर्वाद देऊन तुझा सुवासिक कार्यासाठी त्याचा उपयोग धन्यवाद देते. दिवस तुझा आशीर्वाद दे. जे वचन आहे ते वचन आमच्या मनामध्ये ग्रहण करण्यासाठी तू आम्हाला
वेळाप्रमाणे चालण्यासाठी तू आम्हाला सहायता करतो. धन्यवाद देते, स्तुती करते. तुझी तुझ्या हाती देते. आणि विनंती येशूच्या नावाने मागतो म्हणून करतो. आमेन. हालेलुया. यामध्ये आपण देवाच्या वचनामध्ये आपण जाणार आहोत. हालेलुया. हालेलुया. सर्वांनी मोठ्यानं हालेलुया. हालेलुया. देवाची स्तुती असो. आता आपण देवाच्या वचनामध्ये जाणार आहोत. आपला जो विषय इस्रायलाचे 7 सण, आपले 3 सण झालेले आहेत आणि राहिलेले जे 4 सण आहेत ते आपण पुढच्या रविवारपासून कंटिन्यू करणार आहोत. आणि आज थोडासा आपण ब्रेक घेत आहोत. आपल्यामध्ये पास्टर सुहास पुजारी आहेत आणि ते आज आपल्याला वचनामधून शिकवणार आहेत, वचनाची सेवा करणार आहेत. आणि इथून पुढचा वेळ मी त्यांच्या हातामध्ये देतो आणि ते येत असताना आपण त्यांचं टाळ्या वाजवून स्वागत करू. प्रार्थना करूया. आपले डोळे बंद करूया. परमेश्वराकडे आपलं लक्ष लावूया. आज या दुपारच्या वेळेला आपण या ठिकाणी एकत्रित झालेलो असताना आज जेथे कुठे परमेश्वराच्या नावाने गुडघाट टेकलेला आहे, प्रभू त्या ठिकाणी आशीर्वाद देणारा देव आहे. हा देव आमच्यामध्ये उपस्थित आहे. आत्म्याकरवी त्याची उपस्थिती आमच्यामध्ये आहे. म्हणून आपण प्रार्थनापूर्वक आपलं लक्ष इकडे तिकडे न लावता आपल्या जिवंत देवाकडं आपलं लक्ष लावूया. कारण तो आमची काळजी घेणारा देव आहे. जगाचा निर्माण करता तो आहे. प्रार्थना करू. हे आमच्या जिवंत देव बापा, आम्ही तुझी उपकार स्तुती करतो. तुझ्या नावाला धन्यवाद देतो परमेश्वर बापा. प्रभूची आजचा समय तो आम्हाला दिलेला आहे. प्रभू, न जाणो कित्येक लोक आजचा समय पाहू इच्छित होते, परंतु प्रभू त्यांना तो समय मिळाला नाही. परंतु आम्ही तुला धन्यवाद देतो की तुझ्या मंदिरामध्ये येण्यासाठी तू आमचं सहाय्य केलंस. परमेश्वर बापा, तुझे निवडलेले प्रियजन या ठिकाणी आहेत आणि खरोखर तो आम्हाला पाचारण केलेला देव आहे. त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. विशेष करून आम्ही प्रार्थना करतो परमेश्वर बापा, या ठिकाणी बसलेल्या प्रत्येक भावाला बहिणीला तो आशीर्वादित कर. विशेष करून आम्ही प्रार्थना करतो आमच्या जीवनाच्या द्वारे तुझं गौरव तू करून घे. धन्य तारणारा प्रभू येशू याच्या नावाने प्रार्थना केली. देवाच्या नावाला पुन्हा एक बार धन्यवाद देऊया. बऱ्याच दिवसानंतर पुन्हा एक बार या ठिकाणी येण्याची आणि वचन देण्याची संधी मिळाली, म्हणून परमेश्वराचे आभार मानूया. खरोखर देव चांगला देव आहे आमच्या प्रत्येकासाठी. आमच्या ख्रिस्ती जीवनाची जी वाटचाल आहे ती वाटचाल आम्ही करीत असताना, ख्रिस्ती जीवन आम्ही जगत असताना असंख्य अडखळणं, अडीअडचणी, संकट, समस्या या सर्व गोष्टी येत आहेत. आम्हाला कधी कधी असं वाटतं की विजयी ख्रिस्ती जीवन आम्ही कशा रीतीने जगलं पाहिजे. आम्ही जगू शकत नाही. आम्ही पतन पावणारे लोक आहो, आम्ही चुकणारे लोक आहो, आम्ही लबाडी करणारे लोक आहो, आम्ही चोरी करणारे लोक आहो, आम्ही व्यभिचार करणारे लोक आहो, आम्ही पापामध्ये आहो आणि आम्हाला त्याच्यातून बाहेर येता येत नाही. पुष्कळ लोकांचे प्रश्न आहेत की आम्हाला त्या पापातून बाहेर पडण्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे. आणि बायबल त्याच्यासाठी आम्हाला सांगतंय की आपलं लक्ष येशूकडे. पापामधून बाहेर पडण्याचा सोपा आणि सिंपल मार्ग बायबल आम्हाला सांगतंय की तुम्ही देवाकडे आपलं लक्ष लावा. याचा अर्थ असा आहे, ज्या वेळेला देव आम्हाला सांगत आहे की माझ्याकडे लक्ष लावा, त्याचा अर्थ असा आहे की आम्ही त्याच्याकडे लक्ष दिलेलं नाही. जसं पाहिजे तसं आम्ही त्याच्याकडे लक्ष दिलेलं नाही. आम्हाला द्यावं लागतंय म्हणून आम्ही देतोय, आम्हाला करावं असं वाटतंय म्हणून आम्ही करतोय. आम्ही आमची बाजू देवाकडे मांडत आहोत की देवा आम्ही इतकं करू शकतो, आम्हाला इतकं जमू शकतं आणि हेच माझ्याच्याने होऊ शकतं आणि इथपर्यंतच माझी मजल आहे, याच्या पुढची करण्याची कॅपॅसिटी माझी नाही, ताकद माझी नाही आणि मी काही करू शकत नाही. परंतु देव या ख्रिस्ती जीवनाच्या वाटचालीमध्ये आम्ही स्वर्गापर्यंत पोहोचावं, स्वर्गाच्या राज्यामध्ये आम्ही पोहोचावं, येशू बरोबर आम्ही बसावं, येशू बरोबर आमची सहभागिता असावी अशी देवाची इच्छा आहे. त्याची इच्छा अशी आहे की आम्ही आमचा नाश होऊ नये. आणि म्हणून कीवर्ड्स जे बायबलमध्ये लिहिलेलं आहे, देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिलेला आहे, यासाठी की त्याचा नाश कुणाचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. जर देवाने आपला एकुलता एक पुत्र आपल्यापासून राखून ठेवलेला नाही, तुमच्या आणि माझ्यासाठी देऊन टाकलेला आहे, तर तो विशेष करून आम्हाला सार्वकालिक जीवन देणार नाही का? जे पाहिजे त्या गोष्टी आम्हाला देणार नाही का? कालच आम्ही पाहिलं, पास्टरांनी गाडी घेतली नवीन,
देव आम्हाला आशीर्वादित करतो. देवाची इच्छा तशी आहे. देवाची इच्छा आहे. आदामाने आशीर्वादित असावं अशी देवाची इच्छा होती. हवेनं आशीर्वादित असावं अशी देवाची इच्छा होती. परंतु दुर्दैवानं त्यांनी आज्ञाभंग केलं आणि देवापासून ते दूर झालेले आहेत प्रियानो. आणि म्हणून देवानं आम्हाला आशीर्वादित होण्यासाठी सर्व गोष्टी केलेल्या आहेत. परंतु आशीर्वादित होण्याचे काही मार्ग आहेत. ख्रिस्ती जीवनाच्या वाटचालीमध्ये आशीर्वादित होण्याचे काही मार्ग आहेत. असंच आम्ही आशीर्वादित होत नाही. फक्त प्रभू तू मला आशीर्वादित कर आणि आम्ही आशीर्वादित होतो असं होत नाही. त्याच्यासाठी काही स्टेप बाय स्टेप आहे. त्याच्यासाठी आम्हाला काही करणं आहे, देवाला काही करणं आहे. या दोन्ही मिळून त्यावेळेला त्या गोष्टी घडून येतात. विनाकारण घडत नाहीत. पुष्कळ लोकांना असं वाटतं की खूप प्रार्थना केल्याने आम्ही आशीर्वादित होतो. नाही. खूप उपास केल्याने आम्ही आशीर्वादित होतो असं नाही. पण देवाचं वचन काय सांगत आहे, देवाचं वचन त्याच्या संबंधानं काय बोलत आहे पाहूया का आपण थोडक्यामध्ये वचनांचा अभ्यास करूया की खरोखर देव आम्हाला कशाच्या द्वारे आशीर्वादित करू इच्छित आहे आणि तो काय आम्हाला करायला सांगत आहे. इयोब याचा 41वा अध्याय आणि वचन 11 कोणीतरी वाचा. इयोब याचा 41वा अध्याय आणि वचन 11. मला कोणी प्रथम काही दिले आहे, मला कोणी प्रथम काही दिले आहे काय की मी त्याचा फेड करू. पहा या ठिकाणी परमेश्वर काय म्हणत आहे, प्रथम मला कोणी काय दिलं का. देवाला काय देण्याची गरज आहे का, देवाला काय तुमच्याकडनं पाहिजे आहे का. जर तुम्ही दिलं नाही तर देवाची गरज भागणार नाही का. देवाचं वचन आम्हाला स्पष्ट करतं. त्याचा उद्देश आहे, त्याचा हेतू आहे तुम्हाला आशीर्वादित करावं. आणि आम्ही खरोखर आमच्या कष्टाने पैसे कमवत असताना, पगार कमवत असताना, काहीतरी काम मजदुरी काहीतरी श्रम करीत असताना आम्हाला असं वाटतं की आमच्या कष्टाने आम्ही ते मिळवलं. आम्ही खूप वर्ष सर्व्हिस केली आणि त्याच्यानंतर आम्हाला ते सगळं काही मिळालेलं आहे. परंतु देवाचं वचन तसं म्हणत नाही. तर त्या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, देव काय म्हणतो बघा पहिल्या वचनामध्ये, मला कोणी प्रथम काही दिले आहे का? मला कोणी प्रथम काही दिलं का. देवाला तुम्ही काही द्यावं याची आवश्यकता आहे का. देवाला काही कमी आहे का. तो सृष्टीचा मालक आहे, निर्माण करता आहे, त्याला पाहिजे ते सगळं काही त्याच्याजवळ आहे. आणि नसेल तर तो क्षणामध्ये निर्माण करणारा असा देव आहे. म्हणून तो म्हणतो की मला कोणी काही प्रथम दिलेलं आहे का की मी त्याची फेड करू. असं आहे ना, त्याची फेड करू. पुढं अखिल नभमंडळाखाली जे काही आहे ते माझे आहे. परमेश्वर म्हणतो अखिल नभोमंडळाखाली जे काही आहे ते परमेश्वराचं आहे, ते देवाचं आहे. हे गणित आम्हाला समजत नाही. आम्हाला वाटतं माझं आहे, मी कमावलेलं आहे, माझं आहे, मी कष्ट केलेले आहेत, मी श्रम केलेले आहेत, मी त्याच्यासाठी काबाड कष्ट केले, रात्रंदिवस कष्ट केलेले आहेत. परंतु नभोमंडळाखाली म्हणजे या भूतलावर जे काही आहे परमेश्वर म्हणतो ते माझं आहे, माझं आहे. आणि ज्या वेळेला आम्ही त्याला म्हणतो की प्रभू हे सर्व काही तुझं आहे, तू मला दिलेलं आहे, तू मला आशीर्वादित केलेलं आहे. आणि म्हणून पास्टरांनी जे शब्द वापरले की देव आमच्या बरोबर पाहिजे. येशू जर आमच्या बरोबर आहे, जिवंत देव जर आमच्या बरोबर आहे, तर आम्हाला कुठल्याही गोष्टींची कमी घटी लाभणं होणार नाही. आम्हाला जे काही पाहिजे आहे आमच्यासाठी देवाची उत्तम अशा प्रकारची योजना आहे. परंतु पुष्कळशा लोकांना ते समजत नाही. आणि म्हणून देवाच्या वचनाचा आम्ही अभ्यास करणं महत्वाचं आहे. देवाच्या वचनाचा यासाठी अभ्यास करणं महत्वाचं आहे. आणखी एक वचन वाचूया, स्तोत्र संहिता याचा 119वा अध्याय, स्तोत्र 119 वचन मला वाटतं 136, स्तोत्र 119. लोक नियम पाळत नाही हा, म्हणून माझ्या डोळ्यातून अश्रूंचे प्रवाह वाहतात. लोक स्तोत्र करता काय म्हणत आहे, लोक तुझे धर्मशास्त्र पाळत नाहीत, लोक देवाचं वचन पाळत नाहीत, म्हणून माझ्या डोळ्यातून
अश्रू वाहत आहेत. याचा अर्थ असा आहे की त्याला दुःख होत आहे. स्तोत्रकर्ता दुःखाने म्हणत आहे की लोक धर्मशास्त्र पाळत नाहीत, तुझं वचन पालन करत नाहीत, तुझ्या वचनाकडे लक्ष देत नाहीत. वचन काय म्हणत आहे याकडे आम्ही गांभीर्याने लक्ष द्यायला तयार नाही, आणि म्हणून माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत आहे. प्रियांनो, सार्वकालिक जीवनासाठी आम्हाला त्या वचनाकडे लक्ष देण्याची अत्यंत गरज आहे. आम्ही सर्व आपापल्या परीने विचार करतो, कोणी कमी धार्मिक, कोणी जास्त धार्मिक, आम्ही त्याचं मोजमाप लावतो. आम्ही यशस्वी पुढाऱ्याचं मोजमाप लावतो. कुणी यशस्वी पुढारी आहे, कुणी अयशस्वी पुढारी आहे, कुणी यशस्वी व्यापारी आहे, कुणी अयशस्वी व्यापारी आहे. परंतु देवाचं मोजमाप तशा प्रकारचं नाही. देवाचं मोजमाप त्याच्या वचनाला अनुसरून आहे. त्याचं वचन पालन करणं हे देवासाठी प्राधान्य आहे. माझा मुलगा माझ्या वचनाचं पालन करतो की नाही, ख्रिस्ती जीवनाच्या वाटचालीमध्ये आम्ही कितपत त्याच्या वचनाचं पालन करतो याला फार महत्व आहे. आणि जर ते महत्वाचं नाही, मला सांगा, आजकालच्या जगामध्ये खूप स्पर्धा निर्माण झालेली आहे. परीक्षेला स्पर्धा आहे, प्रत्येक गोष्टीमध्ये स्पर्धा आहे, कोणत्या ना कोणत्या हेल्थच्या बाबतीमध्ये स्पर्धा आहे. अनेक काही गोष्टी आम्हाला पाहिजे आहेत, आणि ज्या काही ऐशारामासाठी आम्ही सर्व गोष्टी करण्याचा प्रयत्न करत आहोत. या जगामध्ये सर्व काही उत्तम आणि चांगलं काही मिळवण्याचा आपण प्रयत्न करीत आहोत. त्याच्यासाठी प्रत्येकाला जर विचारलं तर त्याला असं वाटतं की मला उत्तम ते असावं, मला उत्तम म्हणजे मला चांगलं घर असावं. आम्ही नवरा बायको काही दिवसापासून आम्ही घराविषयी विचार करीत असताना आम्ही विचार करीत होतो. मी मनाला म्हणत होतो की मला हॉल, किचन, बेडरूम, संडास, बाथरूम एवढं असलं तर फार झालं, आणि हे उत्तम घरापैकी आहे. परंतु उत्तम घराचा विचार करीत असताना आम्ही प्रत्येक जण वैयक्तिक मानव प्राणी या नात्याने आम्ही असा विचार करतो की चांगलं घर पाहिजे, चांगला कपडा पाहिजे, चांगलं अन्न खायला पाहिजे, आणि सर्व गोष्टी. जगातल्या कोणत्याही ह्युमन बिईंगला तुम्ही जाऊन विचारलं की तो म्हणेल मला उत्तम ते पाहिजे आहे, मला चांगलं ते पाहिजे आहे. त्याच्यासाठी एक स्पर्धा आहे. मी कशा रीतीने कष्ट करू, मी कशा रीतीने कमवू, मला जास्त काय, मला कशा रीतीने प्राप्त होईल, माझं नाव लौकिक कसं होईल, हे सर्व काही जगामध्ये आहे. पण तुम्ही त्याकडे कधी लक्ष दिलं का? की तारण होण्यासाठी कोणी स्पर्धा करतं का? माझं तारण झालं पाहिजे याच्यासाठी कोणी स्पर्धा करत नाही. देव हा मृतवत देव नाही, त्याने जगाला असंच सोडून दिलेलं नाही. तो जगाचा तारणहार आहे. जगात त्याच्या नियमाप्रमाणे तो जगाला चालवत आहे. जगाला त्याने असंच सोडून दिलेलं नाही. तारण झालं, तारण व्हावं म्हणून कोणी स्पर्धा करत नाही. मला अनंत काळचं जीवन मिळावं यासाठी कोणी स्पर्धा करत नाही. स्पर्धा चालू आहे जगामध्ये, कॉम्पिटिशन आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये कॉम्पिटिशन आहे, आणि प्रत्येकाला असं वाटतं की त्या स्पर्धेमध्ये मी उतरावं, आणि पुष्कळसे लोक त्या स्पर्धेमध्ये उतरतात, परंतु ते यशस्वी होतातच असं नाही. आणि म्हणून आम्हाला देवाचं वचन काय शिकवित आहे? देवाचं वचन आम्हाला आज स्पष्ट करीत आहे की सगळं काही त्याचं आहे, सर्व काही त्याचं आहे. आम्हाला जे काही प्राप्त होत आहे, आणि देवाचं वचन हे स्पष्ट करतं की स्वर्गातून दिल्या वाचून आम्हाला काही मिळत नाही. जे काही आम्हाला प्राप्त होतंय, जे काही आम्हाला तो देव इच्छित आहे ते स्वर्गातून आम्हाला प्राप्त होत आहे. मग देण्याविषयी आम्हाला देवाचं वचन काय सांगत आहे आपण पाहूया. स्तोत्रसंहिता 24 वचन 1 काय म्हणत आहे? स्तोत्रसंहिता 24 वचन 1. तिच्यावरील सर्व काही परमेश्वराचे आहे, जग व त्यात राहणारे परमेश्वराचे आहे. वाचा परत. पृथ्वी व तिच्यावरील सर्व काही परमेश्वराचे आहे, जग व त्यात राहणारे परमेश्वराचे आहे. पृथ्वीवरील सर्व काही परमेश्वराचे आहे, जग व त्यात राहणारे परमेश्वराचे आहे. सर्व काही परमेश्वराचं आहे प्रियांनो. आणि म्हणून या गोष्टीकडे आम्ही थोडंसं गांभीर्यानं लक्ष देण्याची गरज आहे. आणि या ठिकाणी महत्वाचा मुद्दा हा आहे की देव सर्वस्वाचा मालक आहे. सर्वस्व कुणाचा आहे? देवाचा आहे. आमचा श्वास देखील आमच्या हाती नाही. मनुष्य प्राणी हा क्षणभंगूर असा आहे. आणि म्हणूनसाठी काय की आताच सांगितलं, काल त्या पास्टराचा कुणाचा ऍक्सिडेंट झाला, देवाच्या सेवकाचा, त्या ब्रदरचा ऍक्सिडेंट झाला.
जीवन हे क्षणभंगूर आहे. आम्हाला माहित नाही उद्या काय होणार. आम्हाला उद्याची खात्री नाहीये की आमच्या जीवनामध्ये काय होईल. आणि म्हणून साठी परमेश्वराचं वचन आम्हाला म्हणत आहे की उद्याची खात्री मानू नको, कारण एका दिवसात काय होईल हे तुला कळत नाही. आम्हाला ते समजत नाही. आमच्या देवाला मात्र समजत आहे. आणि म्हणून देव आम्हाला त्या गोष्टी स्पष्ट करत आहे की देव सर्वस्वाचा मालक आहे आणि मी त्याच्या संपत्तीचा व्यवस्थापक आहे. म्हणूया का आपण, देव सर्वस्वाचा मालक आहे. देव सर्व गोष्टींचा मालक आहे. मी त्याच्या संपत्तीचा व्यवस्थापक आहे. म्हणजे जी देवाची संपत्ती आहे प्रियांनो, ती संपत्ती सांभाळण्याचा अधिकार त्याने आम्हाला दिला. व्यवस्थापक तुम्हाला कळतंय का? व्यवस्थापक म्हणजे काय? व्यवस्थापक आपल्या मालकाचा फायदा करीत असतो. व्यवस्थापक आपल्या मालकाचा काय करतो? फायदा करतो. फायदा करण्याचा प्रयत्न करतो. आणि म्हणून साठी देव आम्हाला या वचनाच्या द्वारे स्पष्ट करीत आहे, सर्वस्व देवाचं आहे. एकदा जॉन वेस्ली रस्त्याने चालत होते आणि रस्त्याने चालत असताना जॉन वेस्लीला कोणीतरी पळत येऊन सांगितलं, साहेब साहेब थोडं थांबा, मला तुम्हाला काय सांगायचंय. आणि जॉन वेस्ली म्हणाले की काय सांगायचंय बाळा. तो जॉन वेस्लीला तो पोरगा म्हणाला की वेस्ली साहेब तुमचं घर जळून खाक झालेलं आहे, राख झालेलं आहे. आणि त्यांनी सांगितलं की बाळा, घर माझं नाही, देवाचं जळालेलं आहे, माझं काही नाही, ते देवाचं आहे आणि देवाचं घर जळालेलं आहे. प्रियांनो, त्याचा अर्थ असा की जॉन वेस्लीचं म्हणणं होतं, माझं जे काही आहे सर्वस्व देवाचं आहे, सर्वस्व देवाचं आहे. देव आमच्याकडनं या गोष्टींची अपेक्षा करीत आहे. या जगामध्ये जगत असताना देव आमच्याकडनं अपेक्षा करीत आहे की सर्व काही माझं आहे. तुम्ही माझे लेकर आहात, तुम्ही माझे पुत्र आणि कन्या आहात आणि म्हणून मी तुम्हाला देत आहे, तुम्हाला मी दिलेलं आहे, तुम्हाला मी आशीर्वादित केलेलं आहे, परंतु सर्व काही माझं आहे. आणि प्रियांनो, आम्ही त्या वचनाच्या द्वारे शिकू शकतो. देण्याविषयी खूप काही रेफरन्सेस आहे. देवाचं वचन म्हणतं, द्या म्हणजे तुम्हास दिले जाईल. इंग्लिश मध्ये फार सुंदर आहे. फर्स्ट यू गिव्ह अँड इट शॅल बी गिव्हन अनटू यू. द्या म्हणजे तुम्हास दिलं जाणार. आणि ख्रिस्ती जीवनाचा खरा नियम तो आहे. कोणी मला चांगलं म्हणण्यासाठी मी सांगणार नाही, कुणाला पटावं यासाठी मी सांगणार नाही. ख्रिस्ती जीवनाचा खरा नियम हा आहे, द्या म्हणजे तुम्हास दिलं जाईल. जो कोणी देणारा आहे त्याला आशीर्वाद आहे, त्याला आशीर्वाद आहे. म्हणून पुष्कळच्या ख्रिस्ती लोकांकडे तुम्ही पहा, काही लोक देणारे आहेत, पुष्कळ देणारे आहेत. मंडळीच्या कामासाठी देत असतील, सुवार्ता प्रसार कार्यासाठी देत असतील, मिशन बोर्डिंगसाठी देत असतील, काही अनेक प्रोजेक्टसाठी देत असतील. देवाच्या कामाला आमचा पण हातभार लागावा यासाठी. आणि मग त्याला देण्याच्या द्वारे, देवाला देण्याच्या द्वारे देव आम्हाला आशीर्वाद करतो. ज्या वेळेला आम्ही देवाला द्यायला चालू करतो त्यावेळेला देव आम्हाला आशीर्वादित करतो. देव ते पाहतो, देवाचं लक्ष त्याकडे आहे. उगा आपण म्हटलं प्रार्थना करूया हे होईल, तसं होत नाही. उगा आपण म्हटलं उपास करूया ते होईल, असं नाही. देवाचा काही नियम आहे. तो नियम आम्हाला हे सांगत आहे की तुम्ही द्यायला शिकलं पाहिजे, तुम्ही द्यायला शिकलं पाहिजे. आपण वाचूया का काही गोष्टी त्या ठिकाणी. निर्गमचं पुस्तक याचा 36वा अध्याय आणि वचन 5 ते 7 वचनापर्यंत कोणीतरी वाचा. आणि ते मोशेला म्हणाले, परमेश्वराने जे काम करण्याची आज्ञा दिली आहे ते करायला जी सामग्री लागते तिच्यापेक्षा लोक पुष्कळच अधिक आणत आहेत. तेव्हा मोशेने छावणीभर असा हुकूम प्रसिद्ध केला की कोणीही पुरुषाने किंवा स्त्रीने पवित्र स्थानासाठी अर्पण म्हणून आणखी कोणतेही कसबाचे वगैरे काम करून आणू नये. याप्रमाणे आणखी अर्पणे आणण्यास लोकांना प्रतिबंध झाला. त्यांच्या हाती
जी सामग्री जमली होती ती ते सर्व काम करण्यास पुरून पुरेल इतकी होती. पाहिलं का त्या ठिकाणी मोशे सांगत आहे काय करत होते माहिती का त्या ठिकाणी हे त्या ठिकाणी नीट जर वाचलं बारकाईने तर त्या ठिकाणी निवास मंडप बांधायचा होता आणि निवास मंडप बांधण्यासाठी लोक सामग्री आणत होते आणि नंतर त्यांना प्रतिबंध घालण्यात आला. कशामुळे प्रतिबंध घालण्यात आला की निवास मंडप बांधण्यासाठी इतकं पुष्कळ साधन सामग्री जमा झालेला आहे की आता त्याची आवश्यकता नाही. म्हणजे त्या लोकांनी मोकळ्या मनाने दिलेलं आहे, देवासाठी म्हणून दिलेलं आहे, देवाच्या कार्यासाठी लागतंय म्हणून दिलेलं आहे आणि देवाने त्यांना आशीर्वादित केलेलं आहे. तुम्हाला आम्हाला आशीर्वादित व्हायची गरज आहे. तुम्हाला आम्हाला आशीर्वाद मिळावा असं वाटतंय का? आशीर्वादाची पहिली किल्ली जी आहे ती आम्ही द्यायला शिकलो. मला माहित नाही तर म्हणजे गरीब आहात आमच्याजवळ नाही, श्रीमंत असणारे देऊ शकतात, त्यांना भरपूर आहे म्हणून ते देतात, असं काय नाही. करिंदकराच्या पुस्तकाचा जर आम्ही अभ्यास केला तर करिंदकराचं पुस्तक आम्हाला त्या देण्याविषयी शिकवतं. संतोषाने देणारा देवाला आवडतो. देवाला आवडावं म्हणून देण्याचा प्रयत्न आम्ही करू नये, तर आम्हाला दिलं पाहिजे. देण्याद्वारे आम्हाला आशीर्वाद मिळणार आहे. देवाला संतोष होण्यासाठी ते एक म्हणजे देव सांगत आहे त्याचा अर्थ तो आज्ञा पाळण्याचं काम आमचं आहे की देव द्या म्हणतो. देव काय मागत आहे? तुमचा पूर्ण पगार मागत नाही, तुम्हाला दशांश द्यायला सांगितलं, 10वा भाग द्यायला सांगितलं. जर 100 रुपये मिळवले तर 10 रुपये आपण मंदिरामध्ये आणून टाकले किंवा पास्टरांच्या हाती ते देणं जरूरी आहे. दशांश, तुमच्या उत्पन्नाचा दशांश, तुमच्या कमाईचा दशांश पास्टरांना देणं जरूरी आहे. आणि इतरत्र ज्या काही गोष्टी आहेत त्या वेगवेगळ्या आहेत. असं नाही समजायचं दशांश दिला म्हणजे पुष्कळ दिल्यासारखे आता द्यायची आवश्यकता. कधी कधी लोकांना असं वाटतं या महिन्यात दिलं, 2 महिने दिलं, 4 महिने दिलं, 5-6 महिने दिलं. लोकांना असं वाटतं पुष्कळ दिलं, पास्टरला पुष्कळ दिलं, आणि पास्टरला दिलं नाही, ते देवाला दिल्यामध्ये जमा आहे. जे काही तुम्ही पास्टरच्या हाती देत आहात ते देवाला दिल्यामध्ये जमा होत आहे. तुम्ही देवाला देत आहे, त्या व्यक्तीकडे बघू नका. आमचं लक्ष देवाकडे. आम्हाला आशीर्वाद मिळवायचा असेल तर आम्हाला त्या देवाकडे लक्ष द्यावं लागणार आहे की हे प्रभू तू मला आशीर्वादित कर. परंतु कशा रीतीने तू मला आशीर्वादित करणार आहेस? तर मी जे काही देतो, माझ्याजवळ जे काही आहे, त्या विधवेनं 2 टोल्या होत्या, 2ही टोल्या टाकून दिल्या. तिने विचार केला नाही, तिने उद्याचा विचार केला नाही, तिने आपलं सर्वस्व दिलेलं आहे. आम्हाला प्रभू आज सर्वस्व मागत आहे. काही ठेवून आम्ही विचार करतो की आम्हाला काहीतरी ठेवून मग थोडंसं देऊया, काहीतरी आम्हाला ठेवून आम्ही देऊया. प्रभूचं लक्ष आमच्याकडे आहे. आम्हाला जर आशीर्वादित व्हायचं आहे तर प्रियांनो आम्हाला या गोष्टी गांभीर्यानं. मग मी तुम्हाला चॅलेंज देऊन सांगतो, तुम्हाला गाडी पाहिजे, तुम्हाला बंगला पाहिजे, तुम्हाला शेतीपोती पाहिजे, तुम्हाला काय पाहिजे, what you want, ask in the name of Jesus. Ask in the name of Jesus. Jesus is Almighty God. देव असा महान देव आहे, त्याच्याजवळ भरपूर समुद्र आहे. समुद्रातून 1 लोटा पाणी काढून घेतल्याने समुद्राचं पाणी कमी होत नाही. अथांग सागर आहे. देवाचं लक्ष बारकाईनं आमच्याकडे. आम्ही स्वतःला काय ठेवतो, आम्ही इतरांसाठी काय खर्च करतो, देवाचं लक्ष आमच्याकडे आहे. आणि देवाचे लोक सांगतात की ज्या वेळेला त्यांनी देवाच्या कार्यासाठी देत राहिले ते आशीर्वादित झालेले आहेत. जोपर्यंत त्यांचं लक्ष पैशाकडे होतं, जोपर्यंत त्यांचं लक्ष संपत्तीकडे होतं, त्यांनी देणं टाळलं होतं आणि त्यांनी विचार केला की एवढं मला आहे, इतकं मला नाही दिलं पाहिजे, हे इतकं माझ्या जवळ आहे, मला हे राहू द्यायला पाहिजे आहे, तोपर्यंत त्यांना शांतीचा आणि आनंदाचा अनुभव आला नाही. परंतु ज्या वेळेला त्यांनी मनातून ठरवलं की आम्ही देऊया, देवाच्या कार्यासाठी देऊया,
देवासाठी म्हणून देऊया, मंडळीसाठी म्हणून देऊया, देवाच्या कामासाठी म्हणून देऊया, चर्च बांधण्यासाठी देऊया, जागेसाठी देऊया. त्यावेळेला त्यांना जगाच्या वेगळा आनंद त्यांच्या अंतःकरणामध्ये आलेला आहे. प्रभूचं लक्ष आमच्याकडे आहे. या ठिकाणी आपण काही रेफरन्सेस आपण पाहूया की काय म्हणत आहे देवाचं वचन. 2 कोरिंथ 9 अध्याय आणि 7वं वचन. दुसरे कोरिंथ 9:7. प्रत्येकाने आपापल्या मनात कविल्याप्रमाणे द्यावे, दुःखी मनाने किंवा देणे भाग पडते म्हणून देऊ नये, कारण संतोषाने देणारा देवाला ते झालेलं आहे की संतोषाने देणारा देवाला आवडतो असं म्हटलेलं आहे. त्या ठिकाणी दुःखित अंतःकरणाने देऊ किंवा देणं भाग पडतंय म्हणून नाही, देवाचं आहे जे आमच्या मनामध्ये ठाम एक निर्णय झाला पाहिजे. आम्ही कधी कधी निर्णय करत नाही आणि नेमका निर्णय देवाच्या बाबतीत करत नाही. बाकी निर्णय आपण सगळे करतो. आपल्या लाईफमधले कोणतेही निर्णय जर घ्यायचे, चांगले वाईट निर्णय घ्यायचे म्हटलं तर आपण घेऊन टाकतो. त्यापासून आपण कधी विचार करत नाही हा निर्णय घेतल्याने मला काय फायदा होणार आहे किंवा ह्या निर्णय घेतल्याने माझं काय नुकसान होणार आहे याचा आम्ही विचार करत नाही. परंतु देवाच्या बाबतीमध्ये निर्णय घ्यायचा म्हटलं तर आम्हाला थोडंसं कठीण जात आहे. देवाच्या बाबतीमध्ये देवासाठी देत असताना आमचा ठाम निश्चय झाला पाहिजे की देवा तुला दिल्याने तुम्हाला आशीर्वादित करणारा देवा, तुम्हाला आशीर्वादित करणारा देवा. एक देवाचे सेवक होते. एकदा आम्ही मुंबईमध्ये होतो. मुंबईमध्ये लहानशा घरामध्ये राहत होतो. मला असं वाटतं छोट्याशा खोलीमध्ये आम्ही राहत होतो आणि माझ्यासोबत असलेले देवाचे दास ते देण्यामध्ये फार पक्के प्रावीण्य म्हणजे त्यांचं होतं. आणि मी त्यावेळेला नवीन होतो, त्यामुळं मला एवढं काही म्हणजे देण्याविषयी माहीत नव्हतं आणि त्यावेळेस काही जास्त तिकीट नव्हतं मुंबईचं. परंतु त्या ठिकाणी राहिलेलं असताना अशाच एका भक्तीमध्ये रविवारी आम्ही भक्ती घेतली आणि त्या ठिकाणी आम्ही असताना त्यांनी पाकिट काढलं आणि पाकिट काढून ते पूर्णच्या पूर्ण पाकिट दानपात्रामध्ये टाकून दिलं. ते पाकिट पूर्णच्या पूर्ण दानपात्रामध्ये टाकून दिलं. आणि आम्ही नंतर दुपारी जेवण वगैरे करून ज्या वेळेला परत वापस आलो आणि ते म्हणे आता दुपारी तुम्ही रेस्ट करा, परत संध्याकाळी आपण मीटिंग घेऊया. आम्ही म्हटलं ठीक आहे. आणि ज्यावेळेस रूमवर आलो त्यावेळेस मी त्यांना म्हटलं, पण त्यांनी मला सांगितलं की गुडघे टेकून प्रार्थना केली. म्हणजे आता उद्याला जायला पैसे नाही, उद्या संध्याकाळची सभा घेऊन आपल्याला वापस जायचं आहे तर आपल्याजवळ पैसे नाहीत. त्यांनी ते पूर्ण पाकिट तिथं टाकून दिलेलं होतं. आता म्हणजे पैसा नाही जाण्यासाठी, तू प्रार्थना करू. मी त्यांना म्हटलं हे शहाणपणाचं लक्षण आहे का ब्रदर? तुम्ही सगळेच्या सगळे पैसे तिथं टाकून दिले आणि आता जायला पैसे नाही. मी तुम्हाला खरं सांगतो, त्यांनी प्रार्थना केली रात्री गुडघे टेकून. सकाळी उठून आम्हाला जवळजवळ 6-7 वाजेपर्यंत आम्ही आवरून ते म्हणे नाश्ता झाला की तुम्ही चालले जा. आम्ही सकाळी उठून प्रार्थना केली आणि सकाळी उठून ज्या वेळेला आम्ही तयारी करून बाहेर पडलो, 6-6:30चा समय असेल. आम्ही 10 मिनिटं अगोदर मनामध्ये विचार केला की दार उघडून आपण जाऊया. आणि माझ्याजवळ तर होते पैसे. मी म्हटलं काहीतरी करू आणि जाऊया म्हटलं, जाणं तर भाग आहे. 10 मिनिटं अगोदर दरवाजावर कोणीतरी आलं आणि नॉक केलं. नॉक केल्यानंतर दार उघडलं आणि दार उघडल्यानंतर 2 मुलं आणि 1 मनुष्य आला. तो म्हणे पास्टर आम्हाला समजलं की तुम्ही या ठिकाणी आला. माझी त्यांची ओळख त्यांची होती, माझ्याबरोबर जे होते त्यांची होती. त्यांनी सांगितलं पास्टर आम्हाला इथं समजलं की तुम्ही बदलापूरमध्ये आलेले आहात आणि बदलापूरमध्ये आल्यानंतर या ठिकाणी तुम्ही आलात म्हणून आम्ही तुम्हाला भेटायला आलो. त्यांनी पाकिट त्यांच्या हातामध्ये दिलं. 10 मिनिटापूर्वीची गोष्ट सांगत आहे. ज्या वेळेला आम्ही बाहेर निघण्याचा प्रयत्न करत आहे त्याच्यामध्ये कमीत कमी 10,000 रुपये होते. कमीत कमी 10,000. त्यांनी मला इंग्लिशमध्ये म्हटले, आय गॉट माय पॉकेट. देवाला त्यांनी दिलं आणि देवाने ते वापस दिलेलं आहे. देव महान देव आहे.
देव महान देव आहे. आणि म्हणून आम्ही ख्रिस्ती व्यक्ती या नात्याने मी अपेक्षा करत आहे, ख्रिस्ती व्यक्तीकडून, विधर्मी व्यक्तीकडून मी अपेक्षा करत नाही. विधर्मी व्यक्तीने असं वागावं ही अपेक्षा माझी नाही. मंडळीतल्या लोकांनी असं वागावं असं मला वाटतं. मंडळीतील स्त्रियांनी असं वागावं, मंडळीतील पुरुषांनी असं वागावं, मंडळीतील लेकरांनी असं वागावं, मंडळीतल्या मुलींनी असं वागावं, मुलांनी असं वागावं असं मला वाटतं. की देव आमच्या बरोबर आहे, देव आमच्या गरजा पुरविणारा देव आहे, तो आमची काळजी घेणारा देव आहे. आणि म्हणून या गोष्टींचा आम्ही अभ्यास ठेवणं गरजेचं आहे. जर आमचा देण्याचा आत्मा आहे तर आम्हाला कधी कमी पडणार नाही. आम्हाला किती असलं तर आम्हाला कमीच वाटतं नाही का. आम्हाला कपडे भरपूर असले, मी माझ्या मिसेसला सांगतो बाबा शर्ट भरपूर आहेत, एवढे शर्ट आणू नको, तर ती म्हणते नाही तुम्ही आता माझ्या पसंतीने घेत नाही, तुमच्या पसंतीने तुम्हाला चांगले कपडे घेता येत नाही, गावात गेले की मी जाऊन तुम्हाला एकदम आता कपडे घेऊन येते. अरे बाबा नको, कपडे भरपूर आहेत, तिला साड्या भरपूर आहेत, कपाटभर साड्या पडले, परंतु साड्या, माझा म्हणण्याचा उद्देश आहे की विनाकारण खर्च, जास्तीचा खर्च, आपल्याला जी गोष्ट आहे आपल्याकडे, माझं असं म्हणणं नाही ख्रिसमसच्या वेळेला तुम्ही खरेदी करू नका, घेऊ नका, आनंद करा, चांगली गोष्ट आहे, परंतु ख्रिसमस सोडून देऊन इतर वेळेला पण आपलं चालूच आहे. नवीन वर्ष ख्रिसमसचं मी समजू शकतो, सणासुदीचं मी समजू शकतो, परंतु इतर गोष्टीमध्ये पण आमचं तेच चालू आहे की गावात गेलं, काही पसंत पडलं, आम्ही खर्च केला, आमचा समय आम्ही देवाला द्यायला तयार नाही, आमचा वेळ आम्ही देवाला द्यायला तयार नाही. आमचा वेळ देवाच्या कामामध्ये गेला पाहिजे, आमचा वेळ त्याच्या भक्तीमध्ये गेला पाहिजे, त्याच्या आराधनेमध्ये गेला पाहिजे, तर आम्हाला आशीर्वाद. आणखी एक वचन वाचूया, रोमकरास पत्र 14वा अध्याय, रोम 14:10. तर मग तू आपल्या भावाला दोष का लावतोस? किंवा तू आपल्या भावाला तुच्छ का मानतोस? कारण आपण सर्व ख्रिस्ताच्या न्यायासमोर उभे राहणार आहोत. आम्ही आपल्या भावाला दोष लावतो, आम्ही एकमेकाला दोष लावण्याचं काम करू, कारण आम्हाला एक दिवस त्याच्या न्यायसनासमोर उभं राहायचं आहे. न्याय आमचा निश्चित होणार आहे, त्यात शंका नाही काही. आमच्या ख्रिस्ती जीवनाची वाटचालच तशा प्रकारची आहे की देव आम्हाला संधी देत आहे, देव आम्हाला चान्स देत आहे, त्याची कृपा तो आम्हाला पुरवत आहे. तो आम्हाला या भूतलावर जे काही आयुष्य देत आहे त्याचा अर्थ असा आहे की असं नाही की विनाकारण आहे किंवा आम्हाला शक्ती आहे म्हणून आमच्या शक्तीने आम्ही जगत आहोत, आमच्या प्रेरणेने आम्ही जगत आहोत, असं नाही. तर ती फक्त त्याची कृपा आहे. तुम्हाला जे काही आयुष्य लाभलेलं आहे, 60-70 वर्ष असेल, कुणाचं 50 असेल, 55 असेल, 40 असेल, 30 असेल, 20 असेल, परंतु ही देवाची कृपा आहे. आणि त्याने जीवन आम्हाला दिलेलं आहे, तर तो आम्हाला त्या जीवनाच्या द्वारे अपेक्षा करत आहे की आम्हाला एक दिवस न्यायस्थानासमोर उभं राहायचं आहे. आणि म्हणून आम्ही आमच्या भावाचे दोष काढू, कुणीच कुणाचे दोष काढू. आपण जर आत्मपरीक्षण केलं, तुम्हाला व्हायचं वाचा, एक वचन वाचूया, स्तोत्र संहिता 139 वचन आणि 23 आणि 24. स्तोत्र संहिता 139 वचन 23 आणि 24. हे देवा, हा हा परमेश्वराचं वचन म्हणतं की हे परमेश्वरा, माझ्याकडे पहा, माझा अंतःकरण कशा प्रकारचा आहे, माझा कल दुष्ट प्रवृत्तीकडे असेल असं म्हणत, मला तपास. आणि देव तपासू शकतो. आम्ही देवाला सांगितलं की देवा तू माझी तपासणी कर, आणि देव तपासत असतो. आपलं अंतःकरण देव तपासतो. विनाकारण ते लिहून ठेवलेलं नाही की सर्व लक्षणीय गोष्टीपेक्षा काय कर, आपल्या अंतःकरणाचं विशेष रक्षण कर असं म्हटलं आहे. विशेष शब्द वापरलेला आहे, विशेष. इतर रक्षणीय गोष्टींपेक्षा, वस्तूंपेक्षा काय कर, आपल्या अंतःकरणाचं विशेष रक्षण कर, कारण त्यात जीवनाचा उगम आहे. जीवनाचा उगम कुठं आहे? आपल्या अंतःकरणात. आणि म्हणून हे देवाचं वचन आहे
हे देवाचं काम आहे. या ख्रिस्ती जीवनाच्या वाटचालीमध्ये आज आम्ही तपासणी करण्याची गरज आहे. मला आशीर्वादित व्हायचं. तुम्हाला सगळ्यांनाच काय, मला पण वाटतंय मला पण गाडी असावी, मला पण बंगला असावा, मला पण शेतीपोती असावी, मी पण श्रीमंत असावा, मला माझं पण नाव लौकिक व्हावं. परंतु ते तितकं आपण वाटून घेऊन आपल्याला ते होईल असं नाही. तर हे देवा तू देशील तर मला माहित आहे माझा देव समर्थ आहे. पास्टरांना गाडी देण्यासाठी देव समर्थ आहे. तोच परमेश्वर आमच्याही गरजा पुरविण्यासाठी समर्थ आहे. आम्हाला आनंद व्हावा, आम्ही त्याची सेवा अधिक प्रगल्भतेने करावी, याच्यासाठी देव आम्हाला आशीर्वादित करीत आहे. आम्हाला प्रत्येकाला आशीर्वादित होण्याची गरज आहे. पण त्याची किल्ली एकच आहे की ती म्हणजे द्या, म्हणजे तुम्हास दिलं जाईल. घेण्याची प्रवृत्ती सर्व जगामध्ये सगळीकडे आहे. तुम्ही कोणालाही विचारा, जर कोणाला काही घ्यायला बोलवलं तर किती. काल पास्टरांना मी म्हणत होतो, आपण जर सभेला जेवण, ह्यांना नाही बोललो, दुसरे पास्टर होते, पास्टर 12 वाजता गेले होते. मी म्हटलं जेवण देऊन जर आपण सभा ठेवल्या तर पुष्कळ लोक येतील. चला जेवण आहे, मेजवानी आहे, सर्व गोष्टी आहेत. परंतु जेवण न देता किती लोक, खरंच मला देवाची भक्ती करायची म्हणून किती लोक, खरंच मला आज देवाच्या मंदिरामध्ये असायला पाहिजे म्हणून किती लोक येतात. त्याचा अर्थ असा आहे, आम्ही देवाचा शोध झटून करत. ज्या वेळेला आम्ही देवाचा शोध झटून करतो त्यावेळेला मी अधिक प्रगल्भतेने त्या गोष्टी त्यावेळेला शिकलो. मला आठवतंय 2018 मध्ये अटॅक झाल्याच्या नंतर मी या ठिकाणी अँजिओग्राफी करून, मला वाटतं या ठिकाणी 10 दिवस औषध गोळ्या घेऊन मी पुण्याला गेलो. पत्नी आणि मी डिसिजन घेतलं की पुण्याला जाऊन अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी करा. आणि डॉक्टर म्हणत होते लवकर करा, ब्लॉकेज आहेत, 2 ब्लॉकेज आहेत आणि तुम्ही जाऊन तेवढं करा, नाहीतर अटॅक होण्याचा संभव आहे. त्यावेळेला मला त्या गोष्टींची जाणीव झाली. ज्या वेळेला माझ्या पत्नीच्या 10-15 सह्या त्या फॉर्मवर घेतल्या डॉक्टरांनी आणि मी तिला सांगितलं, ज्या वेळेला अँजिओग्राफी करताना कुणालाही आतमध्ये येऊ देत, जास्त नातेवाईकांना आतमध्ये येऊ देत. मी म्हटलं सिस्टर असो कोणी असो बाहेर थांबा, आम्ही पेशंटला आतमध्ये घेऊन जातो अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी झाल्याच्या नंतर. आणि मी सांगितलं तिला, म्हटलं बाय ती ससूनमध्ये बाहेर जाऊन बसली त्या ठिकाणी आणि प्रार्थना करत. मी म्हटलं जर मी वाचलो तर पुन्हा भेटू, जर मी गेलो तर अमुक फोन नंबर आहे तर मी फोन करून बोल. आणि मी तुम्हाला सांगतो 2 तासात डॉक्टरने मला सांगितलं की उठा, तुमचं सर्व काही व्यवस्थित झालं. उठलो, प्रभूला म्हणलं प्रभू धन्यवाद, देवा तुझ्या आभार, देवा तुझे उपकार. आणि तेव्हापासून मी अधिक सिन्सिअर होण्याचा प्रयत्न करतो. मला वाईट वाटतं ज्या वेळेला ख्रिस्ती लोक ते नियम पाळत नाहीत किंवा काही गोष्टी विपरीत करून जातात, त्यावेळेला कधी राग येतो, मग बोलून जातो मनुष्य. मग लोकांना असं वाटतं पाळक साहेब आम्हाला असं बोलतात आणि असं बोलले, रागाने बोलले, द्वेषाने बोलले. परंतु आमचा उद्देश तो नाही. आमचा उद्देश हा आहे की तुम्ही देवाचा गौरव करा, तुम्हाला काही बोलणार. तुमचा उद्देश असू द्या की देवाचा महिमा झाला पाहिजे, देवाचा गौरव झाला पाहिजे. आम्हाला देवाने दिलेलं आहे, आमच्याकडून जर कोणाला काही मिळालं तर ते आशीर्वादित होते. आणि कधी कधी देव तसं चॅनल करतो आम्हाला. जशा प्रकारे अब्राहमाला त्यांनी चॅनल केलेलं आहे, त्या चॅनलच्या द्वारे अब्राहमाच्या द्वारे अनेक लोक आशीर्वादित झालेले आहेत. देव आम्हाला चॅनल करतो. देव एखाद्या कुटुंबाला चॅनल करतो की तुम्ही इतरांना आशीर्वाद देणारे व्हा. आणि प्रियानं खरोखर आम्ही आशीर्वादित होऊया, इतरांना आशीर्वादित करूया. आणि हीच एक किल्ली आहे. प्रथम आम्ही द्यायला शिकू. फक्त पैशाच्या बाबतीत नाही बोलत आहे, फक्त दशांशाच्या बाबतीत नाही, देण्याचं मन.
पास्टर त्यांच्या परिवाराला देण्याचं मन आहे. कोणी आले त्यांचं आगत स्वागत करण्याचं मन आहे. काही ना काहीतरी देण्याचं मन आहे. चांदणे पाळक साहेबांचं देण्याचं मन होतं. मी काही वेळेला गेल्यानंतर पाळकसाहेब 5-5, 10-10 किलो मासे काय करायचे? नाही, पाळक लोकांना जायचे, त्यांच्या घरी नेऊन द्यायचे. म्हटलं एवढे अरे तिचे पाळकसाहेब त्यांचे 2600 रुपये झाले. 2600 रुपयाचे 1800 रुपयाचे तुम्ही मासे घेतले. घेतले, बॅग भरून उचलले. मी काही वेळेला त्या गाडीवर बसून आम्ही पाळक लोकांच्या घरी जाऊन त्यांना 1 किलो, ह्यांना 1 किलो, मनी अंकलला 1 किलो देण्याचं मन आहे. सांगायचं तात्पर्य देण्याचं मन असू द्या. तेव्हा तुम्हाला आशीर्वाद दिल्याशिवाय. हालेलुया. मोठे ना हालेलुया. आपण सर्वजण उठून उभं राहावे प्रभूच्या सानिध्यामध्ये. प्रेज द लॉर्ड. मोठे ना प्रेज द लॉर्ड. पास्टरने खूप संदेश सुंदर सांगितला. त्याचं मी एक सिक्वेन्स लावून तुमच्या समोर तेच मांडणार आहे 2 मिनिटामध्ये. यामध्ये 5 मुद्दे त्यांनी सांगितले आणि मला मुद्दे खूप आवडतात आणि माझा संदेश तुम्हाला लक्षात आहे की मुद्देच असतात माझे. हालेलुया. आणि या संदेशमधून मी जर आपल्याला आशीर्वादित व्हायचं असेल तर त्यासाठी 4 मुद्दे त्यांनी सांगितले. काय व्हायचं असेल? आशीर्वादित व्हायचं असेल तर देवाची इच्छा आहे की आपण आशीर्वादित व्हावं. हालेलुया. ती देवाची इच्छा झाली. देवाची इच्छा आहे की आपण आपल्याला ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्या आपल्याकडे असाव्यात. कधी कधी त्या गोष्टी आपल्याकडे असत नाहीत. आपण त्यासाठी प्रार्थना करतो, परंतु योग्य वेळेमध्ये परमेश्वर आपल्याला आशीर्वादित करतो आणि परमेश्वर आपल्याला चांगल्या परिस्थितीमध्ये पाहू इच्छित आहे. हालेलुया. ज्याप्रमाणे बापाचं अंतःकरण असते. लेकरं जर त्रासामध्ये असतील तर बाप कधीच आनंदामध्ये असतो का? बापाला सुद्धा त्रास होतो. त्याप्रमाणे परमेश्वर आपला बाप आहे आणि तो परमेश्वर, तो पिता आपल्याकडे जेव्हा पाहत असतो तेव्हा त्याची सुद्धा इच्छा हीच असते की आपण आशीर्वादित असावं, आपण चांगल्या परिस्थितीमध्ये असावं, आपण एक समृद्ध लोक असावेत आणि आपल्याद्वारे इतर लोक आशीर्वादित व्हावेत. ही परमेश्वराची इच्छा आहे आणि ही इच्छा परमेश्वराची पूर्ण करण्यासाठी कोण कारणीभूत आहे? आपण स्वतः. हालेलुया. परमेश्वर त्यासाठी जबाबदार नाहीये. आपल्याला आशीर्वादित परमेश्वरानं ऑलरेडी केलेलं आहे. त्या क्रूस खांबावरती त्यांना फटके खाल्ले, आपल्याला आरोग्य दिलं, तो आपल्यासाठी गरीब झाला, आपल्याला श्रीमंत करण्यासाठी आपल्याला ऑलरेडी ते आशीर्वाद दिलेले आहेत. परंतु ते आशीर्वाद आपल्या जीवनामध्ये कधी पूर्ण होणार ते आपल्यावरती अवलंबून आहे. त्यासाठी 4 गोष्टी पास्टरने सांगितल्या. त्यामध्ये पहिली गोष्ट की नेहमी देवाकडे लक्ष द्या. फोकस ऑन गॉड. हालेलुया. प्रत्येक वेळी काय करायचं आहे? नेहमी देवाकडे लक्ष द्यायचं. कधी कधी आपण काय करतो? या जगातील गोष्टींच्याकडे लक्ष इतकं देतो की देवाकडे लक्ष द्यायचं आपण काय करतो? विसरून जातो. हालेलुया. आपलं काम, आपला संसार, आपली लेकरं, इकडं जायचं आहे, तिकडं जायचं आहे, ह्या गोष्टी करायच्या आहेत, त्या गोष्टी करायच्या आहेत, इतकं आपण धावपळ करत राहतो की देवालाच आपण काय करतो? कधी कधी विसरून जातो. म्हणून जर आपल्याला आशीर्वादित व्हायचं आहे, पहिली गोष्ट काय करायची? देवाकडे नेहमी आपल्याला लक्ष द्यायचं आहे. हालेलुया. देवाकडे फोकस करायचा आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट त्यांनी सांगितली की आज्ञापालन करायचं आहे. प्रामाणिकपणे आज्ञापालन करायचं. येशूनं पित्याचं आज्ञापालन केलं, त्याप्रमाणे आपल्याला सुद्धा नेहमी आज्ञापालन प्रामाणिकपणे करायचं आहे. त्यानंतर तिसरी गोष्ट त्याने सांगितली की देण्याच्या बाबतीमध्ये आपल्याला नेहमी तत्पर राहायचं. द्या म्हणजे दिलं जाईल. आणि ज्याप्रमाणे त्याने ते वचन जे सांगितलं की 2 कलममध्ये दुःखी मनानं देऊ नका. जो दुःखी मनानं देणार त्याला आशीर्वाद मिळणारच नाही. हालेलुया. तुम्ही आनंदानं देणार त्याची परतफेड तुम्हाला मिळणार. म्हणून धान्याचं जे उदाहरण आहे, ज्याप्रमाणे मागच्या काही आठवड्यामध्ये आशिष आणि प्रभावती या कुटुंबानं धान्य आणून दिलं होतं. किती झालं धान्य? 3 क्विंटल. 3 क्विंटल धान्य मिळण्यासाठी किती पेरलं असेल? कितवा भाग? म्हणजे 2% का 5%? 2 बॅग. आणि आता किती झालेत बॅग? त्याच्या बॅगेमध्ये सांगा म्हणजे समजायला. 10 बॅग. एक उदाहरण सांगत आहे. 2 बॅग पेरणी केल्यानंतर किती मिळाल्या?
10 बॅग मिळाल्या. हालेलुया. परंतु त्या 2 बॅग सुद्धा पेरल्या नसत्या तर त्यांना मिळालं असतं का? म्हणून आध्यात्मिक नियम सुद्धा हाच आहे. जोपर्यंत तुम्ही पेरणार नाही तोपर्यंत तुम्ही कापणी करणार नाही. हालेलुया. समजत आहे? आणि कधी कधी आपण असं विचार करतो की मी कशाला द्यायचं, हा, किंवा माझ्या दानाचा कशा प्रकारे उपयोग होणार, त्या गोष्टी देवावरती सोपवून द्यायचं. तुम्ही देताय, देव तुम्हाला आशीर्वादित करणार. हालेलुया. म्हणून जोपर्यंत पेरणार नाही तोपर्यंत आपण कापणी करणार नाही. म्हणून देण्याच्या बाबतीमध्ये 4था मुद्दा देण्याच्या बाबतीमध्ये सांगितलं. 3रा मुद्दा आणि त्यानंतर 4था मुद्दा की कधीच कोणाला दोष दाखवू नका एकमेकांचे. प्रत्येक व्यक्ती, आपण व्यक्ती आहे, इथं कोण देव आहे का? आपण देवासमान आहोत. आपण देवासारखा बनण्याचा आपण प्रयत्न करतोय. देवाचं वचन वाचतोय, प्रार्थना करतोय, चर्चला येतोय, देवाच्या लोकांची सहभागिता करतोय. या गोष्टीद्वारे काय करतोय? आपण देवासारखं बनण्याचा प्रयत्न करतोय. आपल्यामध्ये सुद्धा काही चुका आहेत. हालेलुया. आपण बोलताना चुकतोय, आपलं वागताना चुकतोय. परंतु दुसरा चुकत आहे म्हणून त्याचे दोष काढत बसायचे नाही. तो असाच, ती तशीच. आपल्याला क्षमेचं अंतःकरण पाहिजे. म्हणून 4था मुद्दा काय? कधीच दोष कोणाचे काढायचे, देव त्याला पाहून घेईल ना. कधी कधी पाळकांचे दोष सुद्धा काढायला कधी कधी मंडळीला आवडते. पाळक असंच करतात, पाळक तसंच करतात, देव त्यांना पाहून घेईल ना. आपण दोष काढून आपण त्या दोषाचे भागीदार होणार आहे. म्हणून आपण दोष काढण्यापेक्षा कुणाचे असू दे, पाळक असू दे किंवा मंडळीतले इतर लोक असू देत, किंवा आपण ज्या ठिकाणी काम करतोय, काही वेळेला अनेक लोक आपल्याला आवडणार नाही. देव आणि त्यांचं त्यांना पाहून गेलं, कारण प्रत्येकाच्या कृतीप्रमाणे त्याला प्रतिफळ मिळणार. म्हणून त्याचा विचार तो देव आणि त्यांचा आहे भाग. परंतु आपलं काम काय? दोष काढायचे नाही. नेहमी एकमेकांच्या बद्दल सकारात्मक राहायचं, नेहमी एकमेकांच्या बद्दल चांगला विचार करायचा, चांगलं बोलायचं. आणि जेव्हा या 4 गोष्टी आपण करणार, पहिली गोष्ट कोणती सांगितली? देवाकडे लक्ष द्या. म्हणा, देवाकडे लक्ष द्या. आज्ञापालन देण्याच्या द्वारे. देण्याच्या द्वारे. 4थी गोष्ट की एकमेकांचे दोष न काढणे. या 4 गोष्टी केल्यानंतर देव तुम्हाला सर्व गोष्टींनी आशीर्वादित करणार. हालेलुया. म्हणून आपल्याला आशीर्वादित व्हायचं आहे, मला आशीर्वादित व्हायचं आहे, माझ्या कुटुंबाला आशीर्वादित व्हायचं आहे. या 4 गोष्टी पालन करा, देव नक्कीच तुम्हाला आशीर्वादित करेल. हालेलुया. आपण सर्वांनी डोळे बंद करूया आणि प्रार्थनेमध्ये जाऊया. आणि जर काही या 4 क्षेत्रामध्ये जर आपल्या जीवनामध्ये जर आपण त्याचं पालन करत नसेल, आपण एकमेकांचे दोष काढणारे लोक असेल, आपण देण्याच्या बाबतीमध्ये जर कमी पडत असेल, आपल्या जीवनामध्ये आपलं देवाकडे जास्त लक्ष नसेल, आपण आपल्या जीवनामध्ये व्यस्त असेल, आपण देवाचं आज्ञापालन काटेकोरपणे करत नसेल, तर आज आपण परमेश्वराच्या सानिध्यामध्ये असताना, परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये परमेश्वराला सांगे की ह्या क्षेत्रामध्ये मी कमी पडत आहे, प्रभू तू मला सहाय्य कर. मी अधिक तुझ्याकडे लक्ष देण्यासाठी, मी अधिक तुझं आज्ञापालन करण्यासाठी, मी अधिक रीतीनं तुझ्या सेवेसाठी, तुझ्या लोकांच्यासाठी देण्यासाठी, आणि मी नेहमी एकमेकांच्या बद्दल चांगलं बोलण्यासाठी, एकमेकांचे दोषारोप न करता मी एकमेकांच्या बद्दल सकारात्मक बोलण्यासाठी तू सहाय्य कर. धन्यवाद देतो प्रभुदेवा, ते स्तुती करतो. आजचा दिवस दिला त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. या वाचलेल्या वचनानुसार तू आम्हा प्रत्येकाला सहाय्य आणि मदत कर. देण्याच्या बाबतीमध्ये परमेश्वरा तू आम्हाला सहाय्य कर. परमेश्वरा आम्ही प्रामाणिकपणे परमेश्वरा तुला देत राहावं, आणि परमेश्वरा त्याद्वारे तुझ्या अद्भुत आशीर्वादाचा अनुभव आम्ही घेत राहावं, यासाठी प्रभू तू आम्हाला सहाय्याने मदत कर. प्रभुदेवा, या जगामध्ये आम्ही जीवन व्यतीत करत असताना प्रभुदेवा या जगाकडे आमचं लक्ष लागलेलं असतं. प्रभुदेवा, ज्या नश्वर गोष्टी आहेत त्याकडे प्रभुदेवा आमचं जास्त लक्ष असतं. प्रभुदेवा, तेव्हा आम्ही या गोष्टीकडे जास्त लक्ष लावू नये, तर आम्ही नेहमी तुझ्याकडे लक्ष लावावं. आम्ही नेहमी आमचा फोकस फक्त तुझ्यावरती करावा. आम्ही प्रामाणिकपणे तुझं आज्ञापालन करावं. प्रभुदेवा, देण्याच्या बाबतीमध्ये आम्ही नेहमी तत्पर असावं. एकमेकांना दोष न लावता आम्ही एकमेकांना चांगला बोध करून एकमेकांच्या वरती प्रेम करावं, एकमेकांना समजून घ्यावं आणि एकमेकांना प्रार्थनेमध्ये उचलून धरावं. यासाठी प्रभू तू आम्हा प्रत्येकाला सहाय्याने मदत कर. इथं वाचलेल्या प्रत्येकाचा ताबा आम्ही तुमच्या मनात देत आहे. प्रत्येक व्यक्तीला तू आशीर्वादित कर. प्रत्येक व्यक्तीद्वारे तुझं गौरव, तुझी महिमा करून घे. धन्यवाद देतो. आजची ही वेळ तू आमच्या जीवनामध्ये दिलीस की आम्ही तुझी भक्ती करावी, तुझी आराधना करावी. आणि परमेश्वरा, आज प्रभुदेवा आम्ही तुझ्या मंदिरामध्ये यावं आणि तुझं
गौरव करावं, त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. जे आज आले नाहीत परमेश्वरा, त्या सर्व लोकांच्यासाठी आम्ही प्रार्थना करतोय की पवित्र आत्मा तू त्यांच्या अंतःकरणाची तयारी कर. प्रभुदेवा, रविवारचा शब्दात दिवस याला प्रत्येकानं महत्व द्यावं परमेश्वरा. प्रत्येकानं प्रभुदेवा चर्चला प्रभुदेवा प्राथमिकता देऊन रविवारी भक्तीमध्ये हजर राहावं, यासाठी तू सहाय्याने मदत कर परमेश्वरा. धन्यवाद देतो. आजची प्रार्थना भक्ती आशीर्वादित केलं, वचन आशीर्वादित केलं, त्याबद्दल आभार मानतो. सर्व मान महिमा आदर गौरव तुमच्या नावाला देऊन प्रार्थना येशूच्या नावात करतो, आमेन. प्रभूची प्रार्थना करूया. की आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य हो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आमच्या ऋणास सोडून सोडले आहे तसे आमच्या ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास स्पर्शत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडीव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळ तुझीच आहे, आमेन. आता प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सुंदर सहभागिता इथं बसलेल्या प्रत्येक व्यक्तीसोबत आता आणि सदा सर्व काळ असो, आमेन.